ठीक आहे, धन्यवाद. तर मी काय सांगत होतो की हे श्रीमद भागवत पुराण याच्यामध्ये 18,000 श्लोक आहेत आणि 12 स्कंद आहेत. आणि याच्यामध्ये खरं म्हटलं तर एकच विषय वस्तू आहे, ती आहे भगवान श्रीकृष्ण. पण ती प्रस्तुत करण्यासाठी वेगवेगळ्या श्रेणींचं वर्णन केलेलं आहे, पहिल्या 9 स्कंदांमध्ये आणि 11व्या आणि 12व्या स्कंदामध्ये. तर आजचं पहिली चर्चा आपण थोडं एक विहंगावलोक करूया या भागवताचा, आणि मग दुसऱ्या स्कंदामध्ये काय वर्णन केलेलं आहे, काय महत्वाचं आहे, पहिल्या स्कंदामध्ये आपण काय शिकलो, याची थोडी चर्चा करू पहिल्या एक 40-45 मिनिटामध्ये. आणि नंतर मग आपण दुसऱ्या स्कंदाला लागू आणि पहिल्या अध्यायामध्ये प्रवेश करूया, असा मानस आहे. तर आपण भागवतामध्ये जसं इथे प्रभुपाद सांगतात, जस्ट दुसऱ्या स्कंदाचं पहिला जे आहे त्याला मी उघडून तुम्हाला दाखवत आहे, इथे तुम्ही बघू शकता. तर प्रभुपाद काय सांगताय तिथे, अध्याय अध्याय 1, भगवत साक्षात्कारातील प्रथम सोपा आणि त्याचं मंगलाचरण. हे फार विशेष आहे हा स्कंद, कारण असं मंगलाचरण कुठल्या स्कंदामध्ये नाहीये, जे दुसऱ्या स्कंदामध्ये प्रभुपाद विशेष रीतीने देत आहेत. तर ह्याच्यामध्ये प्रभुपाद या अध्यायाचं शीर्षक काय आहे की भगवत साक्षात्कारातील प्रथम सोपा, फर्स्ट स्टेप इन गॉड रिअलायझेशन. तर हे जे भगवत साक्षात्कार आहे किंवा गॉड रिअलायझेशन आहे, ह्याच्याबद्दल प्रभुपाद आपल्या प्रस्तावनेत खूप स्पष्टतेने सांगतात की पूर्ण भागवताला कसं प्रस्तुत व्हायला पाहिजे. तर ते माझ्याकडे आता मराठीमध्ये नाहीये, कोणाकडे आहे का ते मराठीमध्ये असेल तर तुम्ही शेअर करू शकता. माझ्याकडे हिंदीमध्ये, सॉरी, इंग्लिशमध्ये आहे, पण मी तुम्हाला मराठीमध्ये वर्णन करतो की हे भगवत साक्षात्काराचं विज्ञान, त्याचे पहिला सोपा म्हणजे भगवत साक्षात्कार हा पूर्ण भागवतामध्ये वर्णन केलेला आहे. जसं भगवान श्रीकृष्ण, त्याचं आपण, जसे दादा वृंदावन चंद्र इथे आहेत पुण्यामध्ये, तर आपण दर्शन घेतो तेव्हा आपण डायरेक्ट कुठे बघतो, पहिले चरण कमलाला बघतो आणि मग वरती जातो. मग त्यांचं पाय म्हणजे चरण कमल, मग वरती जाऊन बेंबी, मग छाती, कंठ, मग मुख कमल, बरोबर की नाही? तसंच हे श्रीमद भागवत पुराण पण आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तशी प्रार्थना आहे भागवतामध्ये. तर हे जे भगवत साक्षात्कार आहे, हे जसं आपण विग्रहाचं दर्शन घेतो ना, तसंच हे श्रीमद भागवत सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या देहाशी तुलना केलेली आहे. वेगवेगळे अवयव आहेत. तर हे पद्मपुराणात सांगितलेलं आहे. पादौ यदीयौ प्रथमद्वितीयौ तृतीयतुर्यौ कथितौ यदूरु नाभिस्तथा पंचम एव षष्ठो भुजान्तरं दौर्युगलं तथान्यौ कण्ठस्थुराजन्नवमो यदीयौ मुखारविन्दं दशमं प्रफुल्लम् एकादशो यश्च ललाटपट्टं शिरोऽपि यद्वादश एव भाति. याच्यात काय सांगितलेलं आहे की पादौ यदीयौ प्रथम द्वितीय, पहिले 2 जे स्कंद आहेत हे भगवंतांचं चरणकमल आहे. त्याच्यामुळे हे 2 स्कंद फार महत्वाचे आहे. जेवढं आपण या 2 स्कंदांचं श्रवण आणि विचार आणि पठण करूया, चिंतन करू, तेवढं आपण भगवंताच्या चरणकमलाचं चिंतन होणार. आणि जेवढं चरणकमलाचं चिंतन होणार तेवढा आपला सेवाभाव, सेवावृत्ती ही वृद्धी होणार. तर प्रभुपाद दुसऱ्या स्कंदामध्ये एका ठिकाणी सांगतात की जिथपर्यंत आपल्या हृदयाची शुद्धी झालेली नाही तिथपर्यंत आपण पहिल्या 2 स्कंदाच्या वरती जायचंच नाही. हे हे एक तात्पर्य आहे प्रभुपादांचं. 2
1.12 आय थिंक, 2.12. नाही, 2.12 हे तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात. तुमच्याकडे मराठी पुस्तक असेल तर हे 2.2.12 हा श्लोक उघडू शकता. आणि ह्याच श्लोकामध्ये प्रभुपाद सांगतात की कसं हे पहिले दोन स्कंद कसे महत्वाचे आहेत. तर त्या त्या जो तात्पर्य आहे त्याच्यातलं फक्त आपण एक गोष्ट वाचूया. तर कोणाच्या समोर मराठीमध्ये आहे ना, त्याचा शेवटचा पार्ट वाचू शकता तुम्ही, जो पहिल्या दोन स्कंदाशी निगडित आहे. आहे खूप प्रभूजी. सुंदर श्लोक आहे शेवटचा हा. प्रभूजी. एक मिनिट. हा, शेवटचा पॅरेग्राफ वाचा शेवटचा प्रभूजी. पॅरेग्राफ. येस. येस प्रभूजी, मी बरोबर. वाचू प्रभूजी. हा, वाचा ना. म्हणून शुद्धीकरण म्हणजे हळूहळू काम वासनेतून मुक्त होणे होय, आणि हे भगवंतांच्या साकार रूपावर ध्यान केल्याने शक्य होते. अशा ध्यानास या ठिकाणी वर्णन केल्याप्रमाणे चरणांपासून प्रारंभ होतो. आपण काम वासनेपासून किती मुक्त झालो आहोत हे न पाहता मनुष्याने कृत्रिमपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये. भगवंतांचे सुहास्य वदन म्हणजे भागवताचा 10वा स्कंद आहे. आणि असे अनेक उद्धट लोक आहेत जे एकदम 10वा स्कंद, विशेष करून ज्या 5 अध्यायांमध्ये रासलीलेचे वर्णन आहे त्यापासून प्रारंभ करतात. असे करणे निश्चितच अयोग्य आहे. अशा अयोग्य अभ्यासामुळे किंवा भागवताच्या श्रवणामुळे संधी साधूंनी भागवताच्या नावाखाली स्वैराचार करून समाजामध्ये गोंधळ माजवला आहे. भागवताची अशी निंदा ही तथाकथित भक्तांमुळे होते. भागवत कथा करण्यापूर्वी मनुष्याने सर्व प्रकारच्या काम वासनातून मुक्त झाले पाहिजे, अन्यथा भागवत कथेचा देखावा करू नये. कामोपभोगापासून पूर्णतया मुक्त होणे म्हणजेच शुद्धीकरण होय, असे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर स्पष्टपणे म्हणतात. ते म्हणतात, यथा यथाधिश्च शुद्धीतती विषय लांपट्यम त्यजति, तथा तथा धारयेत इति चित्तशुद्धितारतम्येनैव ध्यान तारतम्यम उक्तम. बुद्धीच्या शुद्धीकरणामुळे मनुष्य जसा कामोपभोगाच्या नशेतून मुक्त होत जातो, तसतसे त्याचे पुढे पुढे ध्यान करीत जावे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर प्रमाणात ज्या प्रमाणात हृदयाचे शुद्धीकरण होत असते त्या प्रमाणात भगवंताच्या दिव्य विग्रहाच्या निरनिराळ्या अवयवांचे क्रमशः ध्यान करीत पुढे पुढे जावे. निष्कर्ष हा आहे की जे अजूनही संभोग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांनी भगवंतांच्या चरणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अवयवांचे ध्यान करू नये. म्हणून अशा लोकांनी भागवताच्या केवळ पहिल्या आणि दुसऱ्या स्कंदाचेच अध्ययन करावे. सर्वप्रथम 9 स्कंद आत्मसात करून शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी व त्यानंतरच 10व्या स्कंदामध्ये प्रवेश करावा. हरे कृष्ण. कोणी वाचलं पाहिजे आता? दादा म्हणतो. यस प्रभूजी. ओके. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. आपण कुठून आहात तुम्ही? मी इथं एनव्हीसीच्या ह्याच्यामधून बोलतो. NVCC मध्येच आहात. हम्म, हम्म. ठीक आहे. धन्यवाद प्रभू. तर आता हे वाचल्यानंतर तर लेक्चर मी थांबवायला इच्छा करतो मी, कारण मी पण शुद्ध झालेलं नाहीये. प्रभुपाद काय म्हणतात की ऐकायचं तर सोडा, 2 स्कंदाच्या वरती जायचंच नाही. तर बोलण्याचं तात्पर्य असं आहे, तरी मी करतोय कारण प्रभुपाद दुसऱ्या ठिकाणी सांगतात की हे कसं समजायचं. तर याचं महत्व समजलं पाहिजे आपल्याला की हे 2 स्कंद किती महत्वाचे आहे. की त्यांनी आपलं चेतनेमध्ये सेवा भाव उत्पन्न झाला पाहिजे. त्याच्यामुळे चरणकमल आहे. त्याच्यामुळे हे 2 स्कंद फार महत्वाचे आहेत. विशेष रूप मध्ये याच्यामध्ये प्रभुपादांनी सगळं दिलेलं आहे असं म्हणतात प्रभुपाद. म्हणून याचे तात्पर्य पण खूप मोठे मोठे आहेत. तुम्ही बघाल दुसऱ्या स्कंदाचे सुद्धा. त्याच्यामुळे त्याच्यावर चिंतन करण्याचं महत्वाचं आहे. तर भगवंताच्या दिव्य विग्रहाच्या निरनिराळ्या अवयवांचे क्रमशः ध्यान करीत पुढे जावे, याचंच आपलं वर्णन करत होतो, बरोबर की? तर सर्वप्रथम 9 स्कंद आत्मसात करू. तर हेच आपल्याला करायचं. तर शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. म्हणजे काय की आपण जेव्हा दर्शन घ्यायला लागतोय भगवंताचं, तर ही शुद्धीकरण प्रक्रिया आहे. ही सुद्धा नुसतं अध्ययन किंवा नुसतं वर्णन नाही.
एक शुद्धीकरण प्रक्रिया आहे जे आपल्याला व्यवस्थित अंगीकार करायची आहे, व्यवस्थित समजून त्याचं अनुशीलन करायचा प्रयत्न करायचा. कारण हे भागवत पुराण हे भगवान श्रीकृष्णाहून अभिन्न आहे आणि आता आपण त्यांचा हे संग करत आहोत. त्याच्यामुळे आता आपण प्रभुपादांच्या प्रिफेस जे मी दाखवत होतो, इथे प्रभुपाद काय सांगतायत किंवा जिथपर्यंत हे संभोग करायची प्रवृत्तीमध्ये गुंतलेलं आहे त्यापर्यंत चरणांव्यतिरिक्त काहीच अवयवाचं ध्यान करू. म्हणून पहिल्या दुसऱ्या स्कंदाचेच अध्ययन करावं. तर आपण तर पूर्ण करणार भक्तिवैभव. हे कसं बरोबर आहे ते प्रभुपाद इथे सांगतात. आता ह्याचं तुमच्याकडे हिंदीत, माझ्याकडे ह्याच्यात मराठीमध्ये नाहीये. हे प्रभुपादांचं प्रिफेस आहे, प्रिफेस. त्याच्यातला दुसरा चौथा पाचवा पॅरेग्राफ असेल. तर आता जसं फर्स्ट स्टेप इन गॉड रिअलायझेशन किंवा आज भगवत साक्षात्काराचं पहिलं सोपान, तर हे सोपान कसं आहे, हे हे एक विज्ञान आहे ना, त्याच्यामुळे सोपान म्हणजे स्टेप, स्टेप वाईज आपण गेलं पाहिजे. तर हे प्रभुपाद इथे सांगतायत की श्रीमद भागवतम हे आध्यात्मिक विज्ञान आहे. कशासाठी? की सगळ्याचा स्रोत जाणण्यासाठी. ते एक कारण आहे. पण तेच नाही, पण आपला त्याच्याशी संबंध जाणण्यासाठी, आपलं कर्तव्य जाणण्यासाठी आणि आपल्या जीवनाचं लक्ष जाणण्यासाठी. की ते काय आहे? प्रेम पुमार्थो महान. तर हे भागवतम आहे. मग ह्याला प्रस्तुत कसं व्हायचं आपण भागवतमला? की हे खूप शक्तिशाली अध्ययनाचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये प्रभुपादांनी श्लोक, शब्दार्थ, भाषांतर आणि तात्पर्य हे व्यवस्थित दिलेलं आहे. आणि ह्याला आपण काळजीपूर्वक जर का आपण त्याचं अध्ययन केलं तर आपण भगवंताला एकदम व्यवस्थित समजूया, असं प्रभुपाद म्हणतात. ऑन सिम्पली बाय केअरफुल रीडिंग वन विल नो गॉड परफेक्टली वेल. इतकंच नाही की पहिले 9 स्कंद संपल्यानंतर तुम्ही कोणालाही भगवंताच्या अस्तित्वाबद्दल आश्वस्त करू शकता, आणि विशेष रूपमध्ये नास्तिक लोकांना. आणि एवढंच नाही की तुम्ही बाकीच्यांना सुद्धा म्हणजे विश्वस्त कधी करू शकता? जेव्हा आपल्याला विश्वास प्राप्त होईल तेव्हा. तर ही भागवताचं विज्ञान आहे. हे एक नुसतं पुस्तक नाहीये जे आपण आपल्या कॉलेज मध्ये जसं मी शिकलो तसं एक पुस्तक वाचू PL मध्ये आणि समजून घेऊ, तसलं पुस्तक नाहीये. हे एक आध्यात्मिक पुस्तक आहे आणि ह्याला प्रस्तुत होण्याचा भाव आणि प्रस्तुत होण्याचा आदर हे फार महत्वाचं आहे. हा विधी फार महत्वाचा आहे. तर तेच प्रभुपाद सांगतायत बघा की हीच एक प्राप्तता आहे. भागवतमला प्रस्तुत व्हायची काय प्राप्तता आहे? की हे जे खूप मोठं पुस्तक आहे ते आपण स्टेप बाय स्टेप आणि खूप काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. इकडे तिकडे उड्या मारून नाही वाचलं, आज हे वाचलं उद्या ते वाचलं, तसं नाही करायचं. याचे मराठीत आहे का कोणाकडे? जर का शेअर करत किंवा वाचलं तर चांगलं होईल. हा पोच जे मी सांगतोय आता पहिल्याच प्रिफेसमध्ये आहे का तुमच्याकडे? दुसऱ्या स्कंदाच्या प्रिफेसमध्ये पण असेल. तुमच्याकडे समोर असेल तर हे वाचू शकता तुम्ही. हा कुठला पॅरेग्राफ आहे बरं? नाही, याच्यामध्ये नाहीये, दुसऱ्या स्कंदामध्ये नाहीये. पहिला स्कंद कोणाकडे तुमच्या समोर असेल तर हे वाचू शकता. आहे का कोणाकडे? नाही तर ठीक आहे, मी सांगतोय तुम्हाला इथे की फक्त पात्रता काय आहे की काळजीपूर्वक श्लोक बाय श्लोक, अध्याय बाय अध्याय, एक अध्यायापासून पुढचा अध्याय, एक स्कंदापासून पुढचा स्कंद, असं आपण अनुक्रमाने जायला पाहिजे. इकडून तिकडे उड्या मारून व्यवस्थित होणार नाही, असं प्रभुपाद सांगतात. ह्याचा अर्थ असा नाही की आपण कधी दुसरा अध्याय वाचू शकत नाही, दुसरे स्कंद नाही. जसं प्रभुपादच सांगतात ना की अरे रसगुल्ला आहे तो
आपण इकडनं खाल्ला काय काय इकडनं खाल्ला काय, तो रसगुल्लाच आहे, बरोबर की? ते पण बरोबर आहे. पण जेव्हा आपण अध्ययन करत आहोत एक विज्ञानाचं, तर आपल्याला ज्यांनी लिहिलं आहे आणि ज्यांनी प्रस्तुत केलंय आणि ज्यांनी बोललंय ते सगळ्यांनी एक विचारसरणी ठेवून प्रस्तुत केलंय की नाही. शुकदेव गोस्वामींनी प्रस्तुत केलं आणि प्रभुपादांनी वर्णन केलं. ह्या दोघांनी आपल्याला काय विनंती केली की बा, तुम्हाला जेव्हा हे विज्ञान समजायचं आहे तर तुम्ही ह्या विधीचा तुम्ही अवलंबन करा. तर हे महत्वाचं आहे. आणि इथे म्हणतात की एवढं व्यवस्थित याची रचना आहे की पहिले 9 स्कंद वाचल्यानंतर माणूस 100% भगवत साक्षात्कारी होईल, असं प्रभुपाद सांगतात. बरोबर. वन इज शुअर टू बिकम अ गॉड रिअलाइज सोल ऍट द एंड ऑफ फिनिशिंग 90, जर का हा विधी व्यवस्थित केला. आणि जर का आपण असे उड्या मारल्या तर काय म्हणतात प्रभुपाद, 10व्या स्कंदाचा जो परिणाम आहे, प्रभाव आहे, अनुभव आहे, तो येऊ शकत नाही जिथपर्यंत आपण पहिल्या 9 स्कंदांमध्ये क्रमशः प्रस्तुत होत नाही, अध्ययन करत नाही, श्रवण करत. वन इज अनेबल टू कॅप्चर द इफेक्ट्स ऑफ 10th कॅन्टो विदाउट गोइंग थ्रू फर्स्ट 9. तर असं आहे. तर ह्याच्यामुळे आपण आता भागवतमचं जे विधी आहे प्रस्तुत व्हायचा आणि कसं ते खूप सिस्टमॅटिकला काय म्हणता येईल मराठीमध्ये, कोणाला काय शब्द माहिती आहे? सिस्टमॅटिक पद्धत, पद्धतशीरपणे पद्धतशीर, क्रमशः क्रमशः, पद्धतशीर, एक विधिवत ह्याचं प्रस्तुत आपण व्हायला पाहिजे. तर ते काय आहे ते सांग, त्याचा विचार करू. तर आपलं सुरुवात केली या दर्शनापासून, बरोबर की? तर त्याच्याकडे जाऊ पहिले. कसं हे भागवत, तर पहिले 2 स्कंद काय आहे? चरण कमल आहे. तृतीय तुर्यव कथितव यदुरु, तिसरा आणि चौथा स्कंद जो आहे तो काय आहे? त्यांची जांग आहे. नाभीस तथा पंचम एव षष्ठो, त्यांची नाभी हा 5वा स्कंद आहे. ह्याच नाभीमध्ये जे गर्भोदक्ष विष्णूंच्या नाभीमधून जे ब्रह्माजी प्रकट होतात, याचं वर्णन येईल दुसऱ्या स्कंदामध्ये, त्याच्यामधून 14 लोकांची निर्मिती होते. तर ही नाभीच आहे. 5व्या स्कंदामध्ये 14 लोकांचं वर्णन केले. आणि 6वा स्कंद काय? भगवंताचं छाती, छाती किंवा हृदय म्हणा. तर त्या 6व्या स्कंदामध्ये शुद्ध भक्तीचं वर्णन आहे खूप स्पष्टतेने. मिश्र भक्ती आणि शुद्ध भक्तीमध्ये काय अंतर आहे याचं खूप सुंदर वर्णन आहे. आणि कसं भगवंत आपल्या भक्तांना माफ करतात, जसे त्यांनी चूक केलंय आणि त्यांना उद्धार करतात. जसं चित्रकेतू, अजामिल आणि इंद्र, याच्या 6व्या स्कंदामध्ये हरिनामाची महिमा, शुद्ध भक्तीची महिमा इत्यादी. तर हा 6वा स्कंद हे भगवंताचं हृदय आहे. आणि तुम्ही भक्ती वैभव करत आहात ना, म्हणजे हे पहिले 6 स्कंद तुम्ही शिकत आहात. तर ह्या 6 स्कंदामध्ये काय अपेक्षित आहे ते पहिल्या, म्हणजे त्याचा एक विधी आहे ते आपण बघूया. पहिले आपण 12 स्कंद काय ते बघूया. तर 6वा स्कंद आहे छाती. त्याच्यानंतर काय? कंठस्थु राजन नमोयो, सॉरी, भुजांतरम दौर युगलम तथान्य. 7वा आणि 8वा स्कंद जो आहे ते आहे त्यांच्या भुजा. जेव्हा आपल्याला शुद्ध भक्ती करायची इच्छा होईल, जेव्हा शुद्ध भक्ती, तेव्हा आपल्याला क्रियाशील व्हायला पाहिजे. तर तो 7वा स्कंद आहे जो आता इथे चालू आहे. 7व्या स्कंदामध्ये ऊतींचं वर्णन आहे. तर त्याचं बघूया आपण. तर ते कंठस्थु राजन नमो यदी, 9वा स्कंद काय आहे? कंठ. आणि 10वा स्कंद मुखारविंदम दशमम प्रफुल्लम, खूप सुंदर असं दैदिप्यमान भगवंताचं सुंदर मुख कमळ, हे आहे 10वा स्कंद. एकादशो यश्च ललाट पट्टम, त्यांचं कपाळ आहे 11वा स्कंद, याच्यामध्ये उद्धव गीता वर्णत आहे. 10व्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या लीला आहे, जे सार आहे भागवताचं. दशमे दशमम लक्षम आश्रित आश्रय विग्रहम श्रीकृष्णाख्यम परम धाम जगद्धाम नमामि तत्.
श्रीधर स्वामी सांगतात की दशमे दशमम लक्षम. 10व्या स्कंदामध्ये 10वी विषय वस्तू म्हणजे आश्रय तत्वाचं वर्णन आहे. आश्रित आश्रय विग्रह, सगळ्या गोष्टीचं जे आश्रय आहे ते आहे कृष्ण. कृष्णस्तु भगवान स्वयं. याचं वर्णन तुम्ही ऐकलं पहिल्या स्कंदामध्ये. तर ते आहे 10वा स्कंद. 11वा स्कंद त्याच भगवंताच्या मुखातून आलेली उद्धव गीता, जी एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत म्हणून त्यांनी पूर्ण भागवतामधला 11वा स्कंद निवडला. का? कारण ते भगवंताच्या मुखकमळात आलेलं सर्वात विस्तीर्ण एक व्याख्यान आहे. गीतामध्ये सगळे सिद्धांत आहे. 11वा स्कंद ते आहे कपाळ. 12वा स्कंद शिरोपीय द्वादश एव भात, किरीट आहे त्यांचा 12वा स्कंद. तर नमामि देवं करुणानिधानं तमालवर्णं सुहितावतारम् अपार संसार समुद्र सेतु भजामहे भागवत स्वरूपम. की मी अशा भगवंताला नमस्कार करतो. नमामि देवम हे करुणेचे निधान आहेत, करुणेचं सागर आहे. कसे दिसतात ते? तमाल वर्णम, ते तमाल वृक्षाच्या वर्णाचे आहेत. त्या कृष्णांनी अपार संसार समुद्र सेतू, हा जो भौतिक जगत, जो भवसागर आहे, तो पार करण्यासाठी एक सुहित अवतार घेतलेला आहे. सुहित अवतार तो कुठला अवतार आहे? हे ग्रंथ अवतार श्रीमद भागवत. सुहितावतारम अपार संसार समुद्र सेतू भजामहे भागवत स्वरूप. जे भागवत या ग्रंथाच्या रूपात जो सुहित करण्यासाठी, सुष्ठु हित करण्यासाठी जो अवतार घेतला आहे, जो आपल्याला भावसागर तर पार करेलच, पण आपल्याला गोलोक वृंदावनामध्ये जायचं, त्याच्यासाठी ते प्रस्तुत केलेलं आहे. तर असं हे दर्शन जे आहे ते खूप विधिवत, खूप पद्धतशीर शुकदेव गोस्वामींनी, वेदव्यासांनी लिहिलं, शुकदेव गोस्वामींनी सांगितलं आणि वेदव्यासांनी पण ऐकलं. आणि वेदव्यासांनी ज्यांनी आदेश दिले त्यांचे गुरु नारद मुनींनी पण ऐकलं आनंद देऊन. असे शुकदेव गोस्वामींनी परीक्षित राजासाठी खूप व्यवस्थित हे भागवत सांगितले. प्रभूजी, हरे कृष्ण. आम्ही रंगप्रिया देवीदासी बोलतेय. आपला जो बुक स्टॉल आहे ना, मेन बुक स्टॉल, म्हणजे आपण पायऱ्या सोडून वरती येतो, प्रभुपादांच्या मागच्या बाजूचा एनव्हीसीसीचा, तिथे याचा फोटो आहे. तिथे याचा मोठा फोटो आहे. कोणाला पाहिजे तर त्याचा फोटो काढून घ्या. खूप सुंदर त्यांनी तिथे वर्णन दिले, प्रत्येक जांगा म्हणजे काय, हे काय, तो मोठा फोटो लावलेला आहे. खूप सुंदर. बरोबर आहे. धन्यवाद माताजी. बरोबर, त्याच मी आता वर्णन करतोय ऍक्च्युली. येस माताजी, खूप धन्यवाद. तर हे जे दर्शन आहे हे असं घ्यायचं. तर भागवतामध्ये खरं म्हटलं तर कृष्ण आहेत ना, म्हणजे एकच विषय वस्तू आहे. पण भागवत काय म्हणतं आता तुम्ही बघा, ह्या दुसऱ्या स्कंदाचं जे मंगलाचरण आहे, आपण जे बघितलं, तर मी जसं तुम्हाला म्हटलं की भगवत साक्षात्कारातील प्रथम सोपा, त्याच्यामध्ये प्रभुपाद मंगलाचरण करत आहेत. ओम नमो भगवते वासुदेव. हे सर्व व्यापक विभो, मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. तर हे सर्व व्यापक हे कोणाचं? हे सर्व व्यापक कुठून आला हा शब्द? सांगा बरं, कोणाला सांगतात? ओम नमो भगवते वासुदेवा. जर का या शब्दाचा भाषांतर हे सर्व व्यापक विभू आहे, हे कुठून आलं? कोणाला सांगताय? हरे कृष्ण प्रभूजी. श्रीकृष्ण हे सर्वव्यापी आहे, जे जळली स्थळी काठी पाषाणी आणि प्रत्येकाच्या हृदयात अंतस्थ आहेत. हा, कृष्ण शरणागती माताजी एकदम बरोबर आहे. पण मी काय विचारतो आहे की हे जे भाषांतर जे प्रभुपादांनी केलं आहे, तर ओम नमो भगवते वासुदेवाय, याच्यामधल्या कुठल्या शब्दाचं भाषांतर सर्व व्यापक आहे? वासुदेव. वासुदेव प्रभूजी. हा, बरोबर. वासुदेवाय. वासुदेव. तर वासुदेवचा एक अर्थ आहे जो वसुदेवचा पुत्र, आणि दुसरा काय अर्थ आहे? जो सगळीकडे वास करतो. तर सगळीकडे वास करणाऱ्या भगवंताला जर का आपल्याला समजायचं असेल, तर आपल्याला हे श्रीमद भागवत पुराण आपल्याला ग्रहण केलं पाहिजे. हे महत्वाचं. ह्याच प्रभुपाद पुढे वर्णन करत आहे. तर आणि अर्थात हे वासुदेव म्हणजे कृष्ण. तर
इथे तुम्ही बघाल, हा, हे कोण कोण वाचेल बघा आता. अं, कोणाला वाचायची इच्छा आहे? श्री ऋषिकेश प्रभू, तुम्हाला वाचायचं हे वाचा. एवढं तात्पर्य त्याचं, वासुदेवाय म्हणून. किंवा अजून कोण? निलेश प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. हा, हरे कृष्ण. तात्पर्य: वासुदेवाय म्हणजे वसुदेव श्रीकृष्ण, वसुदेव पुत्र श्रीकृष्णांना कृष्ण वासुदेव या नामाचा उच्चारणामुळे मनुष्य दानाचे, तपाचे आणि व्रतवैकल्यांचे संपूर्ण फळ प्राप्त होत असल्याने असे जाणले पाहिजे की ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या उच्चारणाने लेखक, पाठक अथवा भागवताचा कोणीही वाचक सर्व रसांचा सागर सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांना आदरपूर्वक वंदन करीत आहे. पुढे पण माताजी हे पूर्ण वाचा. हरे कृष्ण. भागवताचा प्रथम स्कंद निर्मितीची तत्वे वर्णिलेली आहेत आणि अशा रीतीने प्रथम स्कंदास निर्मिती असे म्हणता येईल. त्याचप्रमाणे ब्रह्मांड निर्मितीनंतर त्याचा विकास कसा झाला याचे वर्णन दुसऱ्या स्कंदात करण्यात आले आहे. दुसऱ्या स्कंदात असेही वर्णन आहे की विविध ग्रहलोक भगवंताच्या विश्वात्मक अथवा विराट रूपाचे विविध अवयव आहेत. यासाठी दुसऱ्या स्कंदास दृश्य जग असे म्हणता येईल. दुसऱ्या स्कंदात 10 अध्याय आहेत आणि या 10 अध्यायात भागवताचा उद्देश आणि उद्देशाची विविध लक्षणे वर्णिलेली आहेत. धन्यवाद. धन्यवाद. तर हे जे महत्वाचं वाक्य आहे त्याच्यावर आपण थोडा विस्तार करणार. जे हिरवं हायलाइट केलेलं आहे त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना जो प्रश्न आहे की जे लाल केलं आहे त्याचं कोणी मला विस्तारने वर्णन करू शकतं का? विस्तार नाही, त्याच्यावर तुमचे विचार सांगा. की पहिला स्कंद तुम्ही शिकले आतापर्यंत, तर निर्मिती तत्वे वर्णन केलेली आहेत. हे कुठे केली आहेत पहिल्या स्कंदामध्ये? मी पहिला स्कंद आता काही महिन्यापासून ऐकताय. पहिला स्कंद कधीच चालू झाला तुमचा कोर्स? 3-4 महिन्यापूर्वी झाला असेल, मे बी 5-6 महिन्यापूर्वी. तर निर्मितीची तत्व कुठे वर्णन केलेली आहे? प्रभूजी पहिल्या श्लोकातच केली आहे. पहिल्या श्लोकामध्ये इंगित केलेलं आहे, वर्णन नाहीये. हा, अजून कुठे? सृष्टीचं वर्णन कुठे तुम्ही ऐकलं? खूप थोडं आहे, खूप काही ठिकाण. पण ठीक आहे, तर याचं मी स्पष्टीकरण करेन. प्रभुपाद इथे लिहित आहेत, पण जे जलदूतवर त्यांनी काय लिहिलंय ते मी तुम्हाला दाखवतो. पण जस्ट विचार करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं. आणि दुसऱ्या स्कंदामध्ये भरपूर विराट रूपाचं वर्णन आहे. तर ते 3 अध्यायांमध्ये, पहिल्या अध्यायात आहे, 5व्या अध्यायात आणि 10व्या अध्यायात दुसऱ्या स्कंदाच्या. आणि ह्या वाक्याचा आता विस्तारपूर्ण चर्चा करणार आहोत एक विहंगावलोकन. की दुसऱ्या स्कंदात 10 अध्याय आहेत आणि ह्या 10 अध्यायात भागवताचा उद्देश आणि उद्देशाची लक्षणे वर्णिलेली आहे. याचा काय अर्थ झाला? याचा अर्थ आहे, हे कुठून प्रभुपाद लिहित आहेत? हे श्रीधर स्वामींचं जे तात्पर्य आहे ना, प्रभुपाद तिथलं उद्धृत करून आपल्याला सांगतायत. ते काय तात्पर्य काय आहे ते तुम्हाला आता समोर दिसेल. ठीक आहे. आपल्याला दुसऱ्या अध्यायाचं जे संदर्भ आहे ना किंवा भूमिका ते समजण्यासाठी आपण चर्चा करत. द्वितीय तु दशाध्यायी श्रीमद भागवतम आदितः उद्देश लक्षण उक्तिभ्याम संक्षेपेण उपवर्ण्यात. की दुसऱ्या अध्याय दुसरा स्कंद जो 10 अध्याय युक्त आहे त्याच्यामध्ये भागवताचे प्रस्तावनेचं वर्णन आहे. आणि त्याच्यामध्ये संक्षेप रूपात काय सांगितलं आहे? भागवताचा उद्देश आणि त्याची लक्षणं. तर हे कुठे दिलेलं आहे त्याचं आपण आता चर्चा करूया. आणि पहिल्या स्कंदात काय सांगितलेलं आहे बघा. उक्तः पूर्वम उपोद्घातः स्पर्शंगः शुकागमः
राज्ञा पृष्टम नृणाम कृत्यम अथाह शुकसन्मुनिः, की पहिल्या स्कंदामध्ये उपोद्घातचं वर्णन झालं. तर उपोद्घात म्हणजे काय? ही भूमिका, एक प्रस्तावना, की पुढचं जे विषय वस्तू सांगायची आहे ते व्यवस्थित ग्रहण करण्यासाठी, समजण्यासाठी काही विषय वस्तू सांगितल्या जातात पहिले प्रस्तावनेमध्ये, त्याला म्हणतात उपोद्घात. तर पहिले जे 2 स्कंद आहेत भगवंताचे चरणकमल, ते उपोद्घात आहे. आणि जी दशलक्षण पुराण जे म्हणतात ना, आणि त्याचं उद्देश आणि प्रभुपाद काय सांगतात? उद्देश्य आणि त्या उद्देशाची लक्षणं. तर ह्या 2 शब्दांचा अर्थ काय आहे ते आपण आता समजून घेऊ. तर भागवतामध्ये 2ऱ्या स्कंदामध्येच हा श्लोक येतो. हे 2 श्लोक दाखवतो तुम्हाला. 2.10.1 आणि 2 तेच तुम्हाला दाखवतो. कुठे गेलं? हा, हे दिसतंय ना तुम्हाला? तर हे आहे लक्षण. तर याचं तुम्ही भाषांतर वाचू शकता तुमच्या मराठी पुस्तकामधून. 2.10.1 आणि 2. तर आता तुमच्या समोर आहेत ते श्लोक. श्री शुक उवाच अत्र सर्गो विसर्गस्य स्थानं पोषणमूर्तयः मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. तर कोणीतरी वाचत आहे याचं भाषांतर. 2.10.1 तुमच्या हरे पुस्तकात. कृष्णा. हरे कृष्णा. वाचा. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, श्रीमद भागवतात पुढील 10 विषयांशी संबंधित विधाने आहेत. ब्रह्मांडाची निर्मिती, उपनिर्मिती, ग्रहमालिका, भगवंतांद्वारे संरक्षण, निर्मितीची प्रेरणा व मन्वंतरे, भगवंतांविषयीचे विज्ञान, स्वगृही अर्थात भगवत धामात परत जाणे, मुक्ती आणि आश्रय. हा, तर भगवत ह्या अध्यायाचं शीर्षक काय माताजी? श्रीमद भागवतात सर्व प्रश्नांचे उत्तर. हा, श्रीमद भागवत सर्व प्रश्न. दशलक्षण युक्त हे श्रीमद भागवतम. हे 10 लक्षणं काय आहेत ती ही आहे. काय आहे? सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती. हे सगळं 10 लक्षणात सांगितलेलं आहे. तर हे काय आहे हे संक्षेपात बघूया. ते पुढे येणार आहे 3ऱ्या स्कंदापासून विशेष करून. पण तरी एक संक्षेप रूपमध्ये आपण ते बघत आहोत की 10 विषय वस्तूंमध्ये काय काय आहे. तर हे तुम्ही समोर बघू शकता. त्याचं सर्ग जो आहे ते आहे सृष्टीची निर्मिती. ते भगवंताद्वारे जे होतं म्हणजे सृष्टी लीला. विसर्ग आहे जे ब्रह्माजीद्वारे बनतं. त्याच्यानंतर स्थान आहे ते 5. तर ह्याचं विशेष, जसं तुम्ही इथे 12 स्कंद बघतायत ना, तर हे 10 विषय वस्तू या 12 स्कंदांमध्ये वर्णन आहे. तर पहिले 2 स्कंद काय आहेत? प्रस्तावना, जसं मी सांगितले. म्हणून हे सर्ग विसर्ग 3ऱ्या स्कंदापासून चालू होतं. सर्ग काय आहे की या 24 जी तत्व आहेत, अर्थ, वॉटर, फायर, एअर, इतर, भूमी, रापो, नलो, वायू, खम, आणि मन, बुद्धी, अहंकार इत्यादी सगळं, प्रधान वगैरे, हे सगळ्याची निर्मिती महाविष्णू करतात. ते आहे सर्ग. विसर्ग म्हणजे ब्रह्माजी पुढे 84 लक्ष योनी, 14 हे सगळं विसर्ग म्हणजे वेगळ्या शरीरांची निर्मिती. स्थान म्हणजे काय? या सगळं निर्माण केलं त्यांच्यासाठी राहायची जागा आणि तिथले वेगवेगळे नियम. हे आहे 5व्या स्कंदामध्ये. मी त्याचं वर्णन केलं तुम्हाला. 5व्या स्कंदामध्ये या 14 भुवनाचं वर्णन आहे. आणि हा 5वा स्कंद. 4थ्या स्कंदामध्ये विसर्गाचं वर्णन आहे. 5व्या स्कंदामध्ये स्थान आहे. आणि मग पोषण जे आहे. हरे कृष्णा. मी काय बोललो? 6वा स्कंद जे आहे पोषण. अत्र सर्ग विसर्गस्य स्थानं पोषणम होत आहे. तर पोषण आहे 6वा स्कंद. त्याच्यामध्ये भगवंत बघा, सर्ग विसर्ग स्थान ह्याच्यामध्ये भगवंतानी सगळ्या जीवात्म्यांना शरीर प्रदान केलं, जागा प्रदान केली, आणि त्यांना त्यांचं उपजीव म्हणजे काय, कसं जगायचं हे सगळं झालं.
पण विशेष रूपमध्ये त्याच्यामध्ये जे भक्त आहेत त्यांचं ते संरक्षण करतात हे 6व्या स्कंदात सांगितलं. चित्रकेतू, इंद्र, अजामिल इत्यादी. आणि मग ऊती ते आहे 7वा स्कंद. मन्वंतर आहे 8वा स्कंद, याच्यामध्ये शरणागतीचं वर्णन आहे. ऊती याच्यामध्ये प्रल्हाद महाराज नरसिंहाची पूर्ण कहाणी आहे की कसं शुद्ध भक्ती करायची असेल तर आपण शुद्ध भक्ताची शरणागती व्हायला पाहिजे. वा. आणि मग 8व्या स्कंदामध्ये शरणागती आहे. याची गजेंद्राची शरणागती, बली महाराजांची शरणागती, शिवजींची शरणागती, देवतांची शरणागती इत्यादी. अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी आणि शुद्ध अशी शरणागती आहे 8व्या स्कंदात. 9व्या स्कंदामध्ये भगवंतांच्या वेगळ्या अवतार आणि त्यांच्या भक्तांच्या खूप सगळ्या कथा, ईशानुकथा. 11व्यामध्ये मुक्ती जी उद्धव गीता आहे. आणि 12व्यामध्ये 4 प्रकारचे निरोध, म्हणजे प्रलय कसे होतात 4 प्रकारचे, असे हे 9 विषय वस्तू आहेत. आणि 10वा विषय वस्तू तो आहे आश्रय तत्व. तर असे हे 10 विषय वस्तू 12 स्कंदामध्ये आहेत. 10 विषय वस्तू नाही म्हणता येणार, 10 लक्षण, दशलक्षणयुक्त भागवत. तर ते आता तुम्ही दुसऱ्या श्लोकाचं भाषांतर वाचा, 2.10.2 ते वाचू शकता का? हरे कृष्ण. फक्त पहिले मी तो श्लोक म्हणतो, मग तुम्ही वाचा. ओके. हा, आता हे 10 विषय वस्तू झाले. कोणी म्हणाल अरे भागवतामध्ये एवढे 10 विषय वस्तू, तर तुम्ही एक पुस्तक का म्हणता त्याला, एवढे सगळे पुस्तक आहेत ना. म्हणजे सुखदेव गोस्वामी म्हणतात नाही 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 नाही, विषय मी एकच सांगतो आहे, बाकी सगळे 9 विषय त्या एका विषयासाठी सांगतोय. ते वर्णन करण्यासाठी दुसरा श्लोक आहे. दशमस्य विशुद्ध्यर्थम नवानामिह लक्षणम वर्णयंती महात्मानः श्रुतेन अर्थेन चांजस. वाचा माताजी भाषांतर. हरे कृष्ण. भाषांतर. आश्रय तत्वाचे दिव्यत्व पृथक रूपाने दर्शविण्यासाठी अन्य विषयांच्या लक्षणांचे वर्णन हे काही वेळा वैदिक प्रमाणाद्वारे, काही वेळा प्रत्यक्ष स्पष्टीकरणाद्वारे आणि काही वेळा महान ऋषीमुनींनी दिलेल्या सारांश रूपातील विश्लेषणाद्वारे केले जाते. म्हणजे खरं म्हटलं तर भागवताचं काय आहे, 10 विषय वस्तू नाहीच आहेत, फक्त एकच विषय वस्तू आहे. पण ती विषय वस्तू आहे आश्रय तत्व. ते आश्रय तत्व दाखवण्याकरता, इंगित करण्याकरता किंवा वेगळं दाखवण्याकरता बाकीचे 9 विषय वस्तू आहेत. तर हे समजण्यासाठी उदाहरण सांगतो आहे तुम्हाला. जसं आहे की आपलं झाड घ्या. जर का झाडाचं आपल्याला जाणायचं असेल की ते कुठून प्रकट झालं, हे आपल्याला कसं समजू शकतं? कारण आपल्याला मुळापासून सगळं प्रकट झालं, बरोबर. पण मूळ आपल्याला दिसतं का? नाही दिसत. आपल्याला तना दिसतो, पानं दिसतात, फळं दिसतात, फांद्या दिसतात, फुलं दिसतात, हे सगळं दिसतं. पण ज्याच्यापासून सगळं प्रकट झालं ते दिसतं का आपल्याला? नाही दिसत. तसंच ह्या भौतिक जगतामध्ये भगवान श्रीकृष्ण हे डायरेक्ट दिसत नाही. पण जे काय तुमच्या समोर होत आहे, जे काय तुमच्याला दिसत आहे, जे काय तुम्हाला अनुभव होत आहे, जे काय तुम्हाला आनंद देत आहे, जे काय तुम्हाला दुःख देत आहे, हे सगळं त्या भगवान श्रीकृष्णाच्या मुळापासूनच आलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कोणाला फळाचं वर्णन, सगळा आंबा आहे, त्याचं वर्णन करताना जर का मला तुम्हाला सांगायचं असेल की ह्याला पोषण कुठून मिळालं, तर हे मुळापासून मिळालं ना. तसंच ह्या जगामध्ये ह्या आंब्याचा जो आस्वाद आपण घेतो, हे भगवान श्रीकृष्ण त्याचा रूट असल्यामुळेच घेऊ शकतो. तर हे जगत आपण कसे भगवान सर्वव्यापी आहेत या भौतिक जगतामध्ये सुद्धा, हे जर का व्यवस्थित ग्रहण करायचं आणि त्यांची भक्ती करायची असेल तर या बाकीच्या 9 विषय आहेत ते आपल्याला त्याच्यामधून जावं लागेल आश्रय तत्वाकडे. कारण ते आपल्याला अनुभव देतात ना. सर्ग, विसर्ग, स्थान हे सगळं आपण राहतोय आत. या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाद्वारे जे आपल्याला अनुभव देऊ शकतं
त्याच्यामध्ये आपल्याला भगवंत बघायचे आहे. त्याच्यासाठी पहिले 9 स्कंद आहे. हेच प्रभुपाद 1.1.1च्या तात्पर्यामध्ये आहेत. आता हे मी हिंदी पीपीटी आहे माझ्याकडे, त्याच्यात तेच सांगितलेलं आहे कि नारद ने उन्हें भगवान की दिव्य गतिविधियों पर लिखने की सलाह दी और ये विशेष रूप से वर्णन किया गया 10वें स्कंद. भागवतम सर्ग जो इसका सार, ठीक आहे, हे हिंदी ट्रान्सलेशन पण व्यवस्थित नाही, पण मी तुम्हाला आधी सांगितलं की श्रेणी आणि पदार्थ म्हणजे सबस्टन्स अँड शॅडो, सबस्टन्स अँड कॅटेगरी. तर सबस्टन्स आहे या झाडाचं मूळ जे आपल्याला दिसत नाही, म्हणजे कृष्ण भगवंत जे आपल्याला डायरेक्ट अनुभव आता येत नाही, पण आपल्याला ह्या फांद्या, फळं, फुलं ह्याचा सगळ्याचा अनुभव आहे, याला स्पर्श करू शकतो. म्हणून हे पहिले आपल्याला 9 स्कंदामधून जायचं आहे. मग आपल्याला या 9 स्कंदांमध्ये प्रत्येक स्कंदामध्ये दाखवलं जाईल की अरे सगळं ह्या मुळापासून येत आहे. यथा तरोर मूल निषेचनेन तृप्यंती तत्स्कंद भुजोकवशात प्राणोपहाराश्च यथेंद्रियाणाम काय सर्वारहणम अच्युतेच्या. एक शब्द विसरतो मी, की हे जो श्लोक आहे, आपण म्हणतो की हे जे भगवान श्रीकृष्ण हे सगळ्याचं मूळ आहे, पण आपल्याला त्याचं डायरेक्ट अनुभूती होत नाही, पण प्रल्हाद यांना सगळ्यांना होते. त्याच्यासाठी शुकदेव गोस्वामींनी आपल्याला 10 विषय वस्तूमधून वर्णन केलेलं आहे. तर दशमस्य विशुद्ध्यर्थम नवानामिह लक्षण. पहिल्या 9 विषय वस्तूंचं लक्षण कशासाठी वर्णन केलंय? 10व्या विषयाचं इंगित करण्यासाठी, दाखवण्यासाठी, समजवण्यासाठी की अरे हे सगळं कुठून होत आहे? भगवान श्रीकृष्ण. म्हणून महात्मा लोक जसं प्रभुपाद किंवा मैत्रेय मुनी, शुकदेव गोस्वामी, सुत गोस्वामी, हे महात्मा लोक जेव्हा भागवताचं वर्णन करतात तेव्हा ते आश्रय तत्वाला इंगित करतात. जिथे जसं, म्हणूनच मी तुम्हाला 2.12 वाला तात्पर्य दाखवलं ना, आहे दुसरा स्कंद, पण प्रभुपाद सांगतात की बा तुम्ही पहिले 9 स्कंदामधून व्यवस्थित जा, तेव्हा आपल्याला या भौतिक जगताचं पूर्ण हे दिसेल. तर भागवत पुराणामध्ये भागवताबद्दल तुम्ही पहिल्या स्कंदामध्ये भागवत पुराणाला काही उपमा दिल्या गेल्या आहेत की भागवत पुराण ह्याच्यासारखं आहे, भागवत पुराण त्याच्यासारखं आहे. तर त्या उपमा कुठल्या कुठल्या उपमा आहेत तुम्ही पण सांगू शकता? कारण त्या उपमामध्ये फार महत्व आहे उपमांना. तर काय उपमा दिली? कल्पतरो. वा, म्हणजे कुठली उपमा दिली आहे त्याला? एक परिपक्व फळ. कुठल्या झाडाचं? मँगो, पूर्ण वेदरूपी झाडाचं परिपक्व फळ. हे सर्वात चांगली उपमा आहे आणि आपल्या सगळ्यांना आंबा खायला आवडतो, पिकलेला अर्थात. पण बरोबर आहे. अजून कुठली उपमा दिलेल्या आहेत भागवताला? भागवतम हे साखरेसारखे गोड आहे. हे कुठे दिलेलं आहे? हे पहिल्या स्कंदामध्येच आपण ह्याच्यामध्ये प्रिफेस मध्ये दिलेलं आहे. हा प्रस्तावनेमध्ये दिलेले आहे प्रभूजी. निगमकल्प त्याच श्लोकामध्ये जे यांनी तुम्ही चांगली उपमा दिली माताजी, पण ती आहे त्याच्या स्वादाची. मी उपमा मागतो आहे पूर्ण भागवत या ग्रंथाची उपमा कशासाठी दिली आहे? एक आहे परिपक्व फळ, दुसरं काय आहे उपमा? अंमल पुराण आहे हे. अंमल पुराण, मग त्याचं ते एक शुद्धता सांगितली, पण पूर्ण पुराणाची उपमा कशासाठी दिलेली आहे? एक श्लोक तुम्हाला सांगतो, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. काय श्लोक आहे? एक ठिकाणी दिलंय ग्रंथ नाहीये हा श्रीकृष्ण, म्हणजे ग्रंथ नाहीये हा श्रीकृष्ण, प्रत्यक्ष श्रीकृष्णच आहेत. ते तर झालं, ते तर आपण आता बघितलं ऑलरेडी. अमृताची उपमा आहे प्रभू. कसली? अमृताची एक उपमा दिलेला आहे. अमृत गलतम अमृतम फलम. बरोबर, ते सगळं एकच झालं.
हा श्लोक आहे, हे चित्र आहे, त्याच्यावरून तुम्ही मला उपमा सांगा. सूर्य सूर्य कुठला? हा, सूर्य सूर्य सूर्याची उपमा दिली का नाही? येस. हा. कृष्णे स्वधाम पगते धर्मज्ञानादिभिः सह कलौ नष्ट दृशामेषा पुराणार्क अधुनोदितः. की हा पुराण रूपी अर्क सूर्य हा उत्पन्न झालाय आणि हा इथे बघतो, तो असा सूर्य दाखवतोय, त्याच्यात त्या सगळ्या काय दिसतंय? भगवान श्रीकृष्ण दिसतंय. हे सूर्य आहे. सूर्य म्हणजे काय की हे हे भौतिक जगत पूर्ण अंधकारमय आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला वास्तविक भौतिक जगत काय आहे ते बघायचं असेल तर भागवत रूपी सूर्यापासून आपल्याला दिसेल. आणि आणखीन एक उपमा आहे, ती आणखीन एक उपमा आहे, ते मी श्लोक उद्धृत करतो, मग तुम्ही मला सांगा. मी प्रार्थना केली, जे सूत गोस्वामी आहेत ते आपल्या गुरूंना प्रार्थना करत आहेत, मंगलाचरण करतात, त्याच्यात ती उपमा आहे. यस्यानुभावमखिल श्रुतिसारमेकम् आध्यात्मदीप अतिथिरिशतां तमोन्दम संसारिणा करुणयाः पुराण गुह्यम् तं व्याससून उपयामि गुरुं मुनीना. हे सूत गोस्वामी शुकदेव गोस्वामींना आश्रय घेत आहेत. तर इथे कुठली तुलना केली आहे या श्लोकामध्ये? मी ऐकलं का? दीपाची. हा, बरोबर गुडाकेश, तुम्ही पकडलं. दीप. कुठला दीप? ज्ञान. अध्यात्मदीप. अध्यात्मज्ञानाचा दीप. अध्यात्मदीप. आणि हे काय आहे भागवत? यस्यानुभावम अखिल श्रुती सारमेकम. अखिल श्रुतीचं सार आहे आणि अध्यात्म दीप आहे. तर ही दीप, सूर्य आणि फळ या 3 तुलना खूप महत्वाच्या आहेत. त्या 10 विषय वस्तू आणि या 3 तुलना हे आपण बघून आपला जो विहंगावलोक आहे ते आपण संपवूया. म्हणजे प्रभुपाद इथे लक्षण आणि भागवताचा उद्देश, आपण एक जे वाक्य आहे प्रभुपादांचं महत्वाचं, त्याला आपण समजायचा प्रयत्न करत आहोत. तर ह्या ज्या दीप, सूर्य आणि फळ ह्याच्यातली सर्वात निकृष्ट नाही म्हणता येणार, सर्वात छोटी तुलना कुठली म्हणता येईल आपल्याला या तिघांमधली? सांगा बरं. दीपाची. बिलकुल, दीपाची. तर दीपाची तुलना म्हणजे काय? जरा हे तुम्हाला असं दाखवलेलं जास्त चांगलं. दीपाची तुलना म्हणजे जेव्हा माणूस समजतो हे 2 विषय वस्तू, सर्ग आणि निरोध, की हे जगामध्ये सगळ्या गोष्टी नश्वर आहेत. सर्ग होतो त्याचा आणि निरोध होतो. म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीची सृष्टी होते आणि प्रत्येक गोष्टीचा प्रलय होतो. हे 2 गोष्टी फक्त तो समजला तर काय होतं? त्याचं भय चाललं झालं. पण आपल्याला भागवतम भय जाण्यासाठी वाचायचं आहे का? नाही, बरोबर की? कशासाठी वाचायचं? तर हेच, एक सेकंड, तर हा जो विषय आहे, भागवताला या 3 तुलना आहेत. अर्थात 4थी तुलना आहे ती नंतर करूया. तर पहिलं काय आहे, जर का आपण हे 2 विषय वस्तू व्यवस्थित ग्रहण केले, ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टीची सृष्टी होते आणि सगळ्या गोष्टीची प्रलय होते. आणि याचं वर्णन हे ह्या 10 विषय वस्तू सगळीकडे वर्णन केलेलं आहे, पूर्ण भागवतामध्ये सगळे विषय आहेत. पण प्रामुख्याने हे विषय वस्तू 3ऱ्या स्कंदापासून चालू होतं. 3ऱ्यामध्ये सर्ग प्रामुख्याने म्हणतोय, 4थ्यामध्ये विसर्ग, असं प्रामुख्याने. पण आतापर्यंत तुम्ही पहिला स्कंद जरी ऐकला असेल तरी त्याच्यातही तुम्ही हे प्रिन्सिपल्स ऐकले ना तुम्ही, हे जे सिद्धांत आहेत, ह्या जगातलं सगळं नश्वर आहे. तर हे 2 विषय जेव्हा माणूस ग्रहण करतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये भागवत एक दीपरूपी कार्य करतं. मग त्याचा भय जातं. पण काय होतं, त्याला फक्त दीपाच्या बाजूला जेवढा आहे प्रकाश तेवढं त्याला दिसतं. भौतिक जग पूर्ण दिसत नाही. पण जेव्हा भागवताचे 9 विषय वस्तू तो समजतो, सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, त्याला पूर्ण हे जगत पूर्णपणे, आपण मला इंग्रजीमध्ये म्हणतो ना, नेकेड रियालिटी ऑफ दिस वर्ल्ड,
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, बरोबर की नाही? पण जेव्हा सूर्याचा उदय होतो भागवत रूपी, तेव्हा हे भौतिक जगत तुम्ही व्यवस्थित रूपात बघू शकता. त्याच्या हे 9 विषय वस्तू म्हणजे काय? म्हणजे पहिले 2 विषय वस्तू म्हणजे जनरल सामान्य भगवंताचा समज. आपण आता फर्स्ट स्टेप इन गॉड रिअलायझेशन हा चॅप्टर आहे ना, की भगवत साक्षात्काराचं सोपान. तर पहिलं भगवत साक्षात्काराचं सोपान काय आहे, की बा सामान्य भगवंताचा समज, की ठीक आहे बाबा, प्रत्येक गोष्टीची सृष्टी होते आणि प्रत्येक गोष्टीचा प्रलय होतो. माझा पण होतो, वस्तूंचा पण होतो, जगाचा पण होतो, सगळ्याच होतो. पण हे एक सामान्य भगवंताचा समज आहे, त्याच्यापासून आपण भयापासून मुक्त होऊ शकतो. पण आपण भागवत भयापासून मुक्त होण्यासाठी फक्त वाचत नाही. भय मुक्त होणे हे सेकंडरी अनुषंगिक फळ आहे. पण जेव्हा आपण 9 विषय वस्तू समजतो म्हणजे काय, भगवंताच्या भगवत ज्ञानाचं विज्ञान पूर्णपणे समजतो. जसं प्रभुपाद लिहिलं ना, की ऍट द एंड ऑफ 9 कॅन्टो 1 कॅन बिकम गॉड रिअलाइज. ते हे 9 विषय वस्तू त्याला व्यवस्थित समजले तर काय होतं, भागवत सूर्यरूपी कार्य करतं. म्हणजे काय, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, हे सगळं म्हणजे ह्या जगामध्ये काय घडतं आहे, माझ्याबरोबर काय होतंय, जगात काय होतंय, त्याला सगळं वास्तविकता दिसते. कारण तो सगळीकडे भगवंताचा संबंध बघतो आहे आणि भगवंताचं पोषण बघतोय, भगवंताचा स्रोत बघतो आहे. जसं आपण फळ, पान किंवा तना बघून, फांदी बघून आपल्याला कळतं की अरे हे खूप सुंदर आहे, पण हे कसं सुंदर आहे, हे मुळामुळे सुंदर आहे. मुळापासून हे सगळं पोषण प्राप्त करतं, मुळापासून हे आलं. असं त्याचं भगवंताचं म्हणजे तो मोहित होत नाही. म्हणजे पूर्ण संदर्भ त्याला दिसतो या पूर्ण भौतिक जगाचा. हे आहे. पण आपण भागवतम हे भौतिक जगताला चांगलं बघण्यासाठी वाचतो का? नाही. तिसरी तुलना काय आहे? ते सर्वात महत्वाची तुलना. ती काय आहे? हे परिपक्व फळ आहे. हा विषय आहे भगवान आणि त्यांची लीला, त्यांचे भक्त आणि भगवान ह्याच्यामधले जे भावनात्मिक, रसात्मिक जे संबंध जे आहेत ना, ते आहे परिपक्व फळ. ते आहे 10वा स्कंद. असं शुकदेव गोस्वामींनी अत्यंत पद्धतशीर आपल्याला पुढे घेऊन चालले आहे. म्हणून त्यांनी जी पद्धत सांगितली ती आपण ग्रहण केली पाहिजे. आणि त्यांनी जो भाव आहे तो प्रस्तुत केला, त्या भावात आपण भगवंताकडे प्रस्तुत झालो. म्हणूनच विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर अजून एक तुलना देतात. ती काय तुलना दिली इथे तुम्हाला स्लाइडमध्ये, कुठली तुलना दिसते? चौथी. म्हणजे चित्र नाही त्याचं, पण लिहिलेलं आहे. ते काय आहे? तुम्हाला दिसतंय डावीकडे? नाही दिसलं कोणाला? मोहिनी मूर्ती, हा मोहिनी क्रॉस मूर्ती. असणार मोहिनी मूर्ती. हा, दिसलं की सगळ्यांना दिसलं. मोहिनी आश्चर्यचकित मूर्ती. करणारी मोहिनी मूर्ती. हा, मोहिनी मूर्ती पण भागवंत होऊ शकतात. आणि भगवंत कसे आहेत? जसे भगवंत ये यथामाम प्रपद्यन्ते, जसं तुम्ही प्रस्तुत होता तसे ते आदान प्रदान करा. तसंच भागवताकडे आपण जसं प्रस्तुत होऊ तसंच ते आदान प्रदान करते. जर का आपण शुद्ध भावाने सेवेसाठी प्रस्तुत होऊ तर आपल्याला अमृत मिळेल, रस मिळेल. निगम कल्पतरोर गलितम फलम सुखमुखाद अमृत द्रव संयुतम. जर का आपण अशा यथायोग्य भावात प्रस्तुत नाही होणार तर आपल्याला बऱ्याच गोष्टी काय काय मिळतील. म्हणजे काय, मोहिनी मूर्तीचे सगळे चांगले जे ह्यांना दाखवले ना सगळे हावभाव, आणि त्यांना काही अमृत मिळालं नाही, बरोबर की? अशी मोहिनी मूर्तीचं वर्णन विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर करतात की भागवत जसं आपण प्रस्तुत होतो तसं तुम्हाला ते आदान प्रदान करणार. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित प्रस्तुत होणं महत्वाचं. तर ही एक संक्षेपात आपला विहंगावलोक होता. आणि तुम्ही जे भक्ती वैभव आता करत आहात त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी चर्चा होणार आहेत. आणि जसं मी तुम्हाला म्हटलो की हे 10 विषय वस्तू जे आहेत त्या महत्वाच्या आहेत समजणे. आणि तेच त्याची पद्धत आहे भागवत प्रस्तुत व्हायची.
तर भक्ती वैभव म्हणजे काय? आता आपल्याला काय समजणार आहे? तर पहिले 2 स्कंद काय आहे? ते आहे उपोद्घात, बरोबर की? तर पहिल्या स्कंदामध्ये तुम्ही चर्चा केली वेगवेगळ्या वेगवेगळ्या लीला तुम्ही ऐकल्या, बरोबर की? पण त्याच्यामध्ये काय वर्णन केलेलं आहे ते मी आता सांगत आहे एक 5 मिनिटात पहिल्या स्कंदामध्ये. पूर्ण पहिला स्कंद थोडं चिंतन करा, आपण काय श्रवण केलं त्याच्यावर. त्याचा मी संदर्भ सांगतोय की शुकदेव गोस्वामींनी का सांगितली, की अधिकार तत्वाचं वर्णन आहे, की श्रोताचा अधिकार काय, वक्त्याचा अधिकार. त्याच्यामध्ये 3 वेगळे संवाद आहेत. कुठले कुठले संवाद आहेत? पहिल्या स्कंदामध्ये 3 महत्वाचे, खूप सगळे आहेत पण 3 महत्वाचे आहेत. सर्वात पहिला संवाद आहे तो आहे सूत गोस्वामी आणि शौनकादी ऋषी. हा संवादानंतर दुसरा संवाद कुठला आहे? हे शुक आणि नारद मुनी परीक्षित. आणि नारद नारद व्यास. व्यास, नारद व्यास संवाद. आणि तिसरा संवाद कुठला आहे? जो होणार आहे, जो जस्ट चालू झाला. शुक 19व्या परीक्षित. अध्यायात. शुक परीक्षित. हा, बिलकुल, धन्यवाद. जो जस्ट 19व्या अध्यायात त्यांची फक्त भेट झालेली आहे, बस. आणि प्रश्न विचारला आहे त्यांनी, 2 महत्वाचे प्रश्न विचारले. तर हे 3 जे संवाद आहेत त्याच्यातनं आपल्याला सांगितलं जात आहे की वेगवेगळ्या स्तराचे श्रोता आहेत, पण ते सगळे भगवत प्राप्ती करणार आहेत. तर सर्वात कमी स्तराचे श्रोता होते शौनकादी ऋषी. त्यांना सत्वाय सर्गाय लोकाय, तर आधी त्यांना स्वर्गात जायची इच्छा होती, पण त्यांनी नैमिषारण्यामध्ये पहिले रोमहर्षण सुताकडून बरेच पुराणं ऐकली, मग बलरामजी येऊन त्यांना मारलं, मग नंतर सूत गोस्वामींकडनं पण त्यांनी बरीच पुराणं ऐकली बरं का. आणि मग त्यांची आध्यात्मिकतेमध्ये उत्सुकता निर्माण झाली, भक्तीमध्ये थोडी उत्सुकता निर्माण झाली. मग सुखदेव गोस्वामींनी भागवतम परीक्षितला सांगितल्यानंतर सूत गोस्वामी तिथे बसले होते. ते नंतर सूत गोस्वामी पुन्हा नैमिषारण्यात येऊन ते 6 प्रश्नांची चर्चा झाली पहिल्या 3 अध्यायामध्ये. तर तेव्हा त्यांना भक्ती प्राप्त झाली आणि त्यांना आश्रय तत्वामध्ये खूप रुची प्राप्त झाली. तर हे सर्वात म्हणजे निम्न, या 3 स्तरामध्ये हे निम्न अधिकारी होते, पण तरीही त्यांना शुद्ध सूत गोस्वामीचा संग लाभल्यामुळे ते सुद्धा आता भगवंताच्या शुद्ध भक्तीमध्ये प्रवृत्त झाले. दुसऱ्या स्तराचा जो संवाद आहे तो आहे नारद व्यास संवाद, जिथे असंतुष्टी आहे वेदव्यासांना. एवढं सगळं लिहून सुद्धा ते असंतुष्ट होते. का असंतुष्ट होते? काय कारण आहे त्याचं? कोणी सांगू शकतो? वेदव्यास, त्यांची इच्छा किती चांगली होती, सगळ्या समाजाचं तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी त्यांनी एवढे सगळे ग्रंथ लिहिले, तरी ते असंतुष्ट होते. वेदांत लिहिलं, महाभारत लिहिलं, 18 पुराणं लिहिली, तरी असंतुष्ट. का असंतुष्ट होते? भगवंतांबद्दल त्यांनी लिहिलेलं नव्हतं, त्याच्यामुळे ते असं असं का म्हणता? लिहिलं होतं ना राव, लीला, महाभारत भगवंतांच्या लीला. भागवंताच्या लीला पद्मपुराणात वर्णन आहे, ब्रह्मवैवर्त पुराणात वर्णन आहे, खूप सगळं वर्णन आहे भगवंताच्या लीलेचं. भगवंतांच्या भक्तांच्या लीला. भगवंत आणि भक्त यांच्यातले संबंध दाखवले नव्हते. अहो, ध्रुव महाराजांची लीला पद्मपुराणात आहे, बऱ्याच ठिकाणी बरंच वर्णन आहे. ब्रह्मवैवर्त पुराण, विष्णू पुराण, याच्यामध्ये किती सगळ्या, सुदामाची लीला आहे, खूप सगळ्या लीला, राधाकृष्णाच्या लीला पण आहेत ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये. आणि भगवद्गीता सांगितली की महाभारतामध्ये. मग कृष्णाचं तर पण ते लीलाचं तर वर्णन तत्व आहे ना प्रभूजी, भगवद्गीता तत्व आहे ना ते. हो, माझं सांगण्याचं तात्पर्य असं की कृष्णाचं तत्व आणि कृष्णाच्या लीलाचं वर्णन झालं होतं, तरी ते असंतुष्ट का होतं, हा प्रश्न. कारण त्यांनी पूर्णपणे भगवंताचे वर्णन नव्हतं केलेलं बाकीच्या श्लोकांमध्ये, म्हणजे बाकीचंही त्यांनी लिहिलेलं होतं. भागवतामध्ये पूर्णपणे भगवंताचंच वर्णन आहे आणि त्यांच्या लीले संबंधित. बरोबर, तुम्ही जवळ जात आहे. त्यांनी दुसरे कुठले विषय वस्तू मांडले? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म, अर्थ, काम, मोक्षाचं वर्णन आणि भगवंताच्या लीलेचं वर्णन त्यांनी समान रूपमध्ये केलं.
यत्र धर्मादयाश्चार्था मुनियानु अनुवर्णितः न तथा वासुदेवस्य महिमा अनुवर्णितः. की अरे हे वेदव्यास, तुम्ही धर्म अर्थ काम मोक्ष जे पुरुषार्थ आहेत आणि भगवंत यांचं वर्णन सामान्य रूपमध्ये समान रूपमध्ये केलेलं आहे. अर्थ मी तर म्हणेन तुम्ही भगवंताचं गुणगानच नाही केलं असं ते म्हणतात. आणि ह्या सगळ्या भौतिक वस्तूंचं त्यांनी जास्त वर्णन केलं होतं. नाही, भौतिक शुद्ध शुद्ध भक्ती, शुद्ध आणि भक्तीचं जे भगवंतांचं गुणगान आणि शुद्ध वर्णन आहे भक्तांचं ते गुणगान राहिलं होतं. ऍक्च्युली भगवंताचं आणि शुद्ध भक्ताचं गुणगान आहे, पण ह्याच्यामध्ये वारंवार आहे. वारंवार आहे. अच्छा. आणि भौतिक स्तरावर ते काम मोक्षार्थ त्याचं वर्णन त्यांनी आधी केलं होतं. धर्म त्यामुळे अर्थ ते काम भौतिक मोक्ष. बरोबर बरोबर. म्हणजे काय, ज्या ब्रिज प्रिचिंग त्यांनी केलं, थोडक्यात सांगायचं झालं, हं. त्यांचं मानस काय होता, सगळ्यांना मदत करायची. किंवा आजकालचे लोक भगवंताचं सांगितलं तर काही इच्छा नाही करणार, म्हणून मी त्यांना काय करतो, एक लाडू देतो आणि लाडूमध्ये मी एक औषध टाकतो भगवंताचे तत्व, किंवा कॅप्सूल देतो. भक्तिपद्म महाराज म्हणतात की कलियुगातले लोक कसे आहेत की कॅप्सूल दिली खूप आकर्षित आणि आतमध्ये औषध दिली. जसं महाभारतामध्ये गीता दिली किंवा नारायणीय दिली. पण कलियुगातले लोक कसे आहेत, ते कॅप्सूलचं बाहेरचं खाणार आणि मेडिसिन फेकून देणार असं करते. त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा आणि शुद्ध भगवंताचं अमल यश तुम्ही वर्णन नाही केलं बघा. तुम्ही भगवंताचं ब्रिज प्रिचिंग केलं. म्हणून तर हे दुसरा स्तर आहे हा. आणखी मग हे जेव्हा नारद मुनींनी येऊन त्यांना आदेश दिले, मग ते समाधीमध्ये गेले आणि मग त्यांनी भागवतम लिहिलं. ते स्वतः संतुष्ट झाले आणि मग त्यांनी शुकदेव गोस्वामींना ते शिकवलं. आणि मग ते शुकदेव गोस्वामी त्यांची जी निर्विशेष समाधी तुटली भागवताच्या श्लोकामुळे, भगवंताच्या सौंदर्य आणि कृपेमुळे त्यांची समाधी तुटली आणि ते म्हटले, अरे अजून पाहिजे मला, 2 श्लोक नाही, अजून कुठे मिळेल. अरे ते म्हणे, चला तुमच्या वडिलांनीच सगळं लिहिलं आहे. ते आले, त्यांनी मेहनत करून भागवत वाचलं. विचार करा, सुखदेव गोस्वामींनी मेहनत केली आहे भागवत वाचण्यासाठी. म्हणजे आपलं काय कौतुक आहे, आपल्यालाही मेहनत करावी लागेल. म्हणजे त्यांना मेहनत करावी लागेल म्हणजे आपल्याला तर करावीच लागेल. पण त्या शुकदेव गोस्वामी पूर्ण मंत्रमुग्ध झाले. आणि मग हे जे 19वा अध्याय आहे तो तुमचा आला. तर ही जो स्तर आहे परीक्षित आणि शुकदेव, हा सर्वात उत्कृष्ट संवाद आहे. त्यांना दोघांमध्ये कोणालाच कशामध्ये काही असंतुष्टी नाही आणि इच्छा नाही, पण त्याच्यामधला संवाद आहे आणि या स्तरावर आपल्याला पोचायचं आहे. तर असं हे अधिकार तत्व आहे. त्याला ज्ञान आणि वैराग्य, तर कुंती महाराणीचं तुम्ही बघू शकता, वैराग्य आणि भगवंताचं ज्ञान, भीष्म पितामहाच्या प्रार्थना, या सगळ्याचं वर्णन तुम्ही पहिल्या अध्यायात ऐकलं. हरे कृष्णा प्रभूजी, माझा एक प्रश्न आहे, विचारू का? प्रश्न हो विचारू शकता. प्रश्न आपण काही घेतले प्रभूजी तुम्ही नाही, जसं सुद गोस्वामी आणि शौनक आदी तुम्ही जेव्हा वर्णन केलं, तर तुम्ही सांगितलं की शौनक ऋषी जे होते ते स्वर्ग प्राप्तीसाठीच्या इच्छेने प्रेरित होते सुरुवातीला. पण भागवतम मध्ये जेव्हा ऐकलं तेव्हा त्याच्यात असं वर्णन होतं की कलियुगाच्या ज्या याच्यापासून लोकांचं जीवांचं रक्षण होण्यासाठी त्यांनी यज्ञ ठेवला होता. यज्ञ करत होते ना ते 1000 वर्ष काहीतरी. बरोबर असं एकदम हे बरोबर. वर्णन नाही ऐकलं की तर हे वर्णन नाही ऐकलं की ती स्वर्गाच्या इच्छेसाठी करत होते. खूप चांगला प्रश्न आहे माताजी. तर त्यांचं हितकारीच इच्छा होती. पण हा जो श्लोक आहे ना, सत्वाय सर्गाय लोकाय सहस्त्रम असमम आसत, हा श्लोक आहे. त्याच्या तात्पर्यामध्ये सर्गायचे 2 अर्थ होतात. एक हे स्वर्ग आणि दुसरं आहे भगवंताचं धाम. तर हे हा जो 1000 वर्षाचा कालावधी होता ना, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची प्रगती होत आहे. जसं मी तुम्हाला वर्णन केलं ना की हेच शौनकादी ऋषी आधी कोणाकडून ऐकत होते, ज्याला बलरामाने मारलं त्याच ठिकाणी जिथे भागवत झालं तिथेच बलरामजी गेले होते. पण अजून भागवत प्रकट नव्हतं झालं. भागवत कधी प्रकट झालं, जेव्हा भगवान वेद व्यासांनी लिहिलं, कधी भगवान श्रीकृष्ण गेल्यानंतर.
तर तेव्हा सुद्धा ते तो जो यज्ञ करतच होते ना, तर त्यांची सुरुवात झाली स्वर्गाय लोकाय, म्हणजे स्वर्ग जाणे. आणि मग हळूहळू रोमहर्षण सुतांकडून ऐकून त्याची अध्यात्मात निर्माण झाली. आणि हे सगळे ऋषीमुनी होते माताजी, त्यांचे काही स्वार्थ नव्हता. ते परमार्थ बाकीच्यांच्या हितासाठीच करत होते, 1000 वर्ष एका ठिकाणी बसून. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची प्रगती झाली. हे सांगायचं तात्पर्य की रोमहर्षण सुताकडून ऐकून त्यांना अध्यात्मात खूप रुची निर्माण झाली, वेगवेगळी पुराणं ऐकली. कारण रोमहर्षण सूत पुराणांमध्ये खूप एक्सपर्ट होते, की ते अशा कथा वर्णन करायचे की लोकांचे रोमटे खडे व्हायचे. म्हणून त्याचं नाव रोमहर्षण. रोमहर्षण म्हणजे ज्याच्या कथा ऐकून लोकांचे केस उभे राहतात. तर ते ऐकून जेव्हा बलरामांनी मारलं तेव्हा तेव्हा बलरामजी म्हटले, आणू कायला परत मी? ते म्हणते नाही नाही, त्याचा पोरगा. मग सूत गोस्वामींना तेव्हाच कृपा मिळाली. मग सूत गोस्वामींनी पण काही पुराणं त्यांना सांगितली. मग तिथे यज्ञ चालू होता, ते यज्ञ करत होते, पण वेगवेगळे वक्ते यायचे. आणि मग भगवान श्रीकृष्ण गेल्यानंतर कलियुगाची लक्षणं दिसायला लागली. मग वेदव्यास असंतुष्ट झाले. ते विचार केला की मी हे सगळं लिहितो. 4-5 अध्याय जो आहे पहिला स्कंद, मग त्यांनी भागवत, मग नारद मुनी आले, मग भागवत लिहिलं. मग सुखदेव गोस्वामींना बोलवलं आणि मग त्यांना शिकवलं. आणि मग 60 वर्षानंतर परीक्षित राजांनी तो हार टाकला आणि मग त्यांना शाप मिळाला. आणि मग सुखदेव गोस्वामींची भेट आत्ता जी झाली ती 19व्या अध्यायात प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये म्हणजे असा थांबा, त्याच्यामध्ये सूत गोस्वामी बसले होते, ठीक आहे. आणि तेव्हा 12 स्कंद झाल्यानंतर 12व्या स्कंदात सुखदेव गोस्वामी म्हणतात की सूत गोस्वामी हे भागवतम नैमिषारण्य ऋषींना सांगतील. मग त्याच्यानंतर ते तिथे जाऊन त्यांनी भागवताचं वर्णन, तेव्हा जे गेले ना तेव्हा त्यांनी 6 प्रश्न विचारले. हे अशी ऐतिहासिक पूर्ण स्पष्टता आहे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. मला ना मी खूप त्याच्यामध्ये कन्फ्युज असायचे की कसं त्याची म्हणजे काय म्हणतात त्याला असेल की व्यासमुनींनी कधी लिहिलं आणि परीक्षित महाराजांना कधी सांगितलं आणि मग परत सूत गोस्वामींनी कधी सांगितलं. म्हणजे जेव्हा ह्या व्यासमुनी जेव्हा शिकवत होते शिकवलं त्या क्रियेमध्ये ही क्रिया चालूच होती का? त्यांचे ऋषी मुनींचे यज्ञ हे चालूच होते? म्हणजे जेव्हा परीक्षित बलरामजी होते, बलरामजी तेव्हापासून 1000 वर्षासाठी विचार कर, खूप आधीपासून चालू आहे. आणि खूप वर्ष म्हणजे त्यांच्या यज्ञाच्या दरम्यान प्रभूजी एक मिनिट, त्यांचे जेव्हा यज्ञ चालूच होता तेव्हा नारद मुनींचा संवाद पण झाला व्यास मुनी सोबत आणि नंतर परीक्षित महाराजांना जरा तुमचं सगळं स्पष्टच करतो. 1-2 स्लाइड दाखवून तुम्ही म्हणताय बरोबर आहे, बोलत राहा तुम्ही. हे सगळ्या घटना घडल्या एका मागे एक. तेच विचारायचं प्रभूजी मला. आणि मग परीक्षित महाराजांचं आणि सुखदेव गोस्वामींचं जे भागवतम त्यांनी ऐकलं सूत गोस्वामींनी, ते नंतर जाऊन मग ऋषींना ऐकवलं का मग नैमिषारण्यात? एकदम बरोबर, एकदम बरोबर. जस्ट मी तुम्हाला 2 स्लाइड मध्ये एकदम स्पष्ट करतो, कारण हे जे ऐतिहासिक आहे ते स्पष्ट असणं गरजेचं आहे. ते हे कधी काय काय झालेलं आहे. ते स्लाइड मी दाखवतोय, त्यावर अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? आपण जी चर्चा केली आतापर्यंत त्याच्याबद्दल, हा जो विहंगावलोक आपण घेतला, जी सिस्टमॅटिक जे त्याच्यामध्येच प्रभूजी वैशंपायन म्हणून एक नेहमी नाव येतं, ऐकलेलं आहे त्यांचं, त्याच्याबद्दल काही? व्यासदेव वैशंपायन 4थ्या स्कंदामध्ये नाव येतं. त्यांना व्यासदेवांनी जसं वैशंपायन आणि जैमिनी आणि पहिलं यांना वेगवेगळे डिपार्टमेंट्स दिले होते त्याच्या स्टडी करण्यासाठी. जसं रोमहर्षण सूतला पुराणं दिली, असे वैशंपायनाचं नाव आहे 4थ्या अध्यायामध्ये भागवताचं.
तुम्हाला कुठला संदर्भाचं म्हणजे हे आहे म्हणजे नाही, मला असं वाटलं की ह्याच्यामध्येच वैशंपायन ऋषी पण होते की काय आणि ऐकायला. वैशंपायन ऋषी चं वर्णन तर मी नाही ऐकलं. सूत गोस्वामी होते म्हणून सुखदेव गोस्वामीच्या ज्या ह्याच्यामध्ये शौनकादी वैशंपायन सभा असं. होती. वैशंपायन ऋषींनी महाभारत जन्मेजयला सांगितलं ते वेगळ्या जन्मेजयला ते वेगळ्या यज्ञामध्ये, ते ह्या ते याद घेतलंय. ह्या सभामध्ये नाही. त्यांनी ओके. पूर्ण महाभारताचं वर्णन केलं वैशंपायनाने. वैशंपायनाने, बरोबर. जे आपण आता महाभारत जे बघतो ना, ते सगळं महाभारत हे वैशंपायन ऋषींनी सांगितलेलं आहे. थँक्यू. ठीक आहे. अजून कोणाचं काही आहे का? हे जे स्लाइड आहे ती दाखवत आता तुम्हाला. भागवत जसं बघा, भगवान श्रीकृष्णांचा जो जन्म आहे तो इतका स्पष्ट होतो का की वृंदावनात जन्म झाला, जेलमध्ये झाला आणि कोण कुठे गेलं, किती म्हणजे एवढं सोपं नाही ना भगवान श्रीकृष्णाचा जन्म, बरोबर की नाही? तसाच भागवताचा जन्म सुद्धा एवढा स्पष्ट नाही, कारण भागवत सुद्धा भगवंताहून अभिन्न आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला मग तुम्ही. प्रभूजी, तुम्ही सांगितलं आपल्याला की श्री प्रभुपादजींनी सांगितले पहिला आणि दुसरा स्कंद ह्याच आपण पहिले अध्ययन करायचं. तर मग आता ते 10वे अध्यायाचे प्रश्न आलेत, म्हणजे आपण असं समजायचं का की पहिला आणि दुसरा स्कंद हे दोन्ही मिळूनच संपूर्ण भागवतम असेल, आणि जे प्रश्न हे विचारले त्याच्यानंतर पुढच्या स्कंदाची निर्मिती किंवा पुढचं स्कंद तयार झाले? नाही माताजी, असं तयार झाले असं नाही. वेदव्यासांनी संपूर्ण जे आपण आता वाचतोय ना, ते नारदांचे आदेश झाल्यानंतर जे आता आपण वाचतो आहे हे सगळं त्यांनी लिहिलं. आता तुम्हाला वाटेल की अरे तेव्हा तर सूत गोस्वामी शौनकादी ऋषींना भेटलेच नाही, तर हे कसं लिहिलं? फ्युचरमध्ये होणार ना. तर त्रिकालज्ञ आहेत हे वेदव्यास. आता हे या स्लाइडनी स्पष्ट होईल तुमचं सगळं की जे इव्हेंट्स आहेत, इव्हेंट्स म्हणजे ज्या घटना घडत आहेत त्याचा सिक्वेन्स काय आहे, भागवतमचा आविर्भाव कसा झाला ते आपण बघतो आहे. तर बघा, समोर आहे तुमच्या आता, हे इंग्रजीमध्ये मी मराठीमध्ये सांगतोय तुम्हाला की सुखदेव गोस्वामी हा वेदव्यास हे आहे पहिले, बरोबर? हे दिसतंय तुम्हाला समोर? ह्या घटना आहेत. तर वेदव्यासांची जे पत्नी आहे वाटिका, ती 18 वर्ष प्रेग्नंट होती आणि कोणी बाहेर येत नव्हतं. मग व्यास मुनींनी स्वतःनी भगवान श्रीकृष्ण द्वारकेला गेले आणि त्यांना बोलवलं की बा कृपया तुम्ही या. मग कृष्ण आले. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये याचं वर्णन आहे. आणि त्यांना शुकदेव मुनींना बाहेर बोलवलं की तू ये, तू काय मायात पडणार नाही, तू ये. ते म्हटले अरे मी मायात पडायचं नाही मला. वेदव्यास म्हटले नाही पडणार तू मायात. मी म्हणे मी तुमचं नाही ऐकू शकत. मायाधीश जे आहेत ते मला सांगिततील तर मी बाहेर येईल. तर वेदव्यास म्हणतात ठीक आहे, मी कृष्णाला घेऊन येतो. तर कृष्णाला ते घेऊन येतात आणि मग शुकदेव गोस्वामी आणि कृष्णाचा खूप सुंदर प्रार्थना आहेत आणि शुकदेव गोस्वामीचं नामकरण सुद्धा ते करतात. सुखदेव बत आणि ते जन्म झाल्या काय करतात, पळून जातात. ठीक आहे, त्याचं वर्णन तुम्ही ऐकलं पहिल्या स्कंदामध्ये. पळून गेले आणि त्याला पकडायला वेदव्यास गेले, पण ते काय पकडू शकले नाही. आणि तेव्हा जे होते ते ब्रह्म साक्षात्कारी सुखदेव गोस्वामी होते. ठीक आहे, त्यांनी पण अजून भागवतम वाचलं नाही, कारण भागवतम आलंच नाही ना अजून, कसं काय वाचतील. मग भगवान श्रीकृष्ण हे जगातून चालला. कृष्णे स्वधाम पगदे धर्मज्ञानादिसह ते झालं. त्याच्यानंतर अधर्माची लक्षणं दिसायला लागली वेदव्यासांना, म्हणून त्यांनी कलियुगचा प्रभाव दिसला. म्हणून व्यासदेवला खूप करुणा निर्माण झाली. त्यांनी वेगवेगळ्या
4 वेद 18 पुराण हे लिहून काढले, महाभारत वेदांत सूत्र, तरी ते असंतुष्ट होते. याचं सगळं वर्णन येतं इथे समोर तुम्ही दिसताय तिथे. आणि मग ते मग व्यास नारद संवाद झाला. हे कधी झालं? भगवान श्रीकृष्ण गेल्यानंतर आणि परीक्षित महाराजांनी कलीला दंड द्यायच्या आधी, त्याच्या आधी ही गोष्ट झालेली आहे. नारद व्यास संवाद कधी झाला? भगवान श्रीकृष्ण गेले म्हणून तर कलियुगाचा प्रभाव दिसायला लागला. आणि परीक्षित महाराजांना अजून कलीला त्यांनी दंड केलेला नाही. ह्याच्यामध्ये ही घटना, हा संवाद झाला. मग त्यांनी समाधीत जाऊन भागवत लिहिलं. मग वेदव्यासांनी 2 आपले सेवकांना पाठवलं की अरे हे भागवत ग्रहण करण्यासाठी योग्य माणूस पाहिजे. माझे शिष्य तर भरपूर आहेत पण त्याच्यामध्ये भागवत घेण्यासाठी योग्य कोणी नाही. पुन्हा सुखदेवच बोलवावं लागलं. तर भगवंताच्या कृपा प्राप्त आहे तो. तर त्याला बोलवण्याकरता ते 2 श्लोक, भगवंताचं सौंदर्य आणि भगवंताची करुणा, अहो बकीयम स्तनकालकूट आणि सौंदर्य बरहा पीडम नटवरो, असे काही आचार्य सांगतात. आणि मग सुखदेव गोस्वामी आकर्षित होतात आणि ते वेदव्यासांकडे येऊन श्रवण करतात भागवतम आणि अध्ययन करतात, दोन्ही करतात. प्रभूजी ते हरिबोल अनुभव माताजी हे पूर्ण करू द्या, मग आपण हो हो नक्की. वर्णन करतात, श्रवण करतात आणि मग ते म्हणतात खूप आकर्षित होत. आणि त्याच्यानंतर परीक्षित महाराजां कलीला दंड देतो. ते जे आता तुम्ही वाचलं ना, जे गाय आणि बैल हे होते, तो सगळा प्रसंग आत्ता होतो. हे झाल्यानंतर भागवताची रचना झाली, सुखदेव गोस्वामींनी भागवत वाचलं. मग इकडे काय होतं, इकडे आत्ता हे झालं. मग 60व्या वर्षी परीक्षित महाराजांचं हे कलिलापणी झाल्यानंतर 60व्या वर्षी त्यांनी शौमिक, ते बाहेर फिरत होते तेव्हा शौमिक ऋषींच्या ह्याच्यामध्ये गार्लँड टाकलं. तेव्हा त्यांना शाप मिळाला आणि मग ते गेले गंगेच्या तीरी आणि तिथे सुखदेव गोस्वामी आविर्भूत झाले. आणि परीक्षित महाराजांनी सर्वात पहिले प्रश्न विचारले बाकीच्या ऋषीमुनींना. ते बाकीचे ऋषीमुनी सगळे वादविवाद करत होते की अरे काय सांगायचं याला. काही जण म्हणत होते की आपण हे सांगू अष्टांग योग, काही जण म्हणते हे सांगू, काय त्यांचा निर्णय येत नव्हता काही. तेव्हा तिथे सुखदेव गोस्वामी उपस्थित झाले, जे तुम्ही 19व्या अध्यायात वाचले. आणि मग त्याच सभेमध्ये सूत गोस्वामी बसलेले होते. आणि त्याच्या 12व्या स्कंदात म्हणजे शेवटच्या दिवशी सुखदेव गोस्वामी सांगतात, हे सूत गोस्वामी तुम्ही पण हे श्रवण केलं, आता तुम्ही हे शौनकादी ऋषींना सांगा. तर शौनकादी ऋषी हे भागवत शौनकादी ऋषींना सूत गोस्वामी सांगतात. आता हे जे आहे असं भागवताचं प्राकट्य झालं. पण हे जे लिहिलं आहे, हे लिहिलं आहे त्रिकालज्ञ वेदव्यासांनी. जेव्हा ह्या घटना घडल्या नव्हत्या त्याच्या आधी त्यांनी लिहिलं काय होणार आहे, कसं काय लिहिलं, कारण ते त्रिकालज्ञ आहे. हे असं हा भागवत भगवान श्री कृष्णाचा ग्रंथ रूपामध्ये अवतार झालेला आहे. ठीक आहे. मध्ये कोणीतरी काहीतरी विचारत होते, बोला. नाही नाही प्रभूजी, झालं क्लिअर झालं. हे फार महत्वाचं होतं की त्यानंतर ते जातात 12वा स्कंद ऐकून झाल्यानंतर जाऊन मग त्यांनी हे सगळं सांगितलंय शौनकादी ऋषी. ओके ओके क्लिअर. आणि त्याच्या आधी शुक गोस्वामी हे वनात निघून जातात आणि मग तिथे हे 2 श्लोक ते त्यांचे व्यासदेवांचे शिष्य गातात ना जंगलामध्ये. मग ते ऐकून शुकदेव स्वामी परत पळत येतात वडिलांकडे. आणि शुकदेव गोस्वामी 60-80 वर्ष बाहेर फिरत असतात, कारण ते गेले कधी, जेव्हा कृष्ण होते ना तेव्हा ते जन्म झाला त्यांचा. पण भागवत सांगताना त्यांचं वय भरपूर आहे, पण ते 16 वर्षासारखे दिसत होते. असं ठीक आहे. धन्यवाद प्रभूजी, खूप सुंदर सांगितलं. ह्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये खूप कन्फ्युजन होतं ह्याच्यामध्ये, पण हे तुम्ही स्टेप बाय स्टेप समजावून सांगितलं. मला वाटतं हे जर तुम्ही आमच्या ग्रुपवर जर शेअर केलं तर बरं होईल. म्हणजे मराठीत नाही, तुम्ही कोणी मराठीत करा आणि मग त्याला टाकू शकता. मी स्क्रीनशॉट काढले सगळ्याचे, बघू पाठवते. मराठी करा आणि करा. हे सगळं जे मी तुम्हाला दाखवते ते सगळं कॉपी पेस्ट आहे, त्याच्यामध्ये माझं काय नाही. आणि विशेष मला पण याचं कन्फ्युजन होतं. मी जेव्हा शिवान कन्हैया कृष्ण प्रभूंकडनं आचार्यांच्या
कॉमेंट्रीकडनं ऐकलं तेव्हा स्पष्ट झालं. तर सगळं धन्यवाद आचार्यांना आणि त्यांना. प्रभूजी, परंतु हे जे अनालिसिस करून पीपीटी फॉर्मॅट मध्ये तुम्ही ठेवलंय आणि समजून सांगतात, हेच फार अतिशय चांगलं आहे प्रभू खूप समजण्यासाठी. सुंदर सांगतो. अहो, हे भागवतम फार महत्वाचं आहे म्हणून तर ते सांगणं गरजेचं आहे. नाही तर काय आपण जे करतोय ते फार विशेष आहे. हे भागवत पुराण खूप, म्हणून त्याचं प्रस्तुत व्हायला पाहिजे व्यवस्थित. अहो, धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. मला वाटलं की आपण दुसरा स्कंद, मी म्हणत होतो की काही श्लोक घेऊ आपण, तर आता तर आपला ऑलरेडी वेळ किती गेला ह्याच्यामध्ये, भरपूर जरा जास्त वेळ गेला आपला एक विहंगावलोकामध्ये. नाही, पण प्रभूजी खूप क्लिअर झालं पीपीटी शेअर प्रभूजी. करू शकतात ना प्रभूजी की नाही? का नाही करू शकत? काय प्रॉब्लेम काय नाही, फक्त त्याचं मराठीत करायची माझी इच्छा हा होती. ठीक आहे, तुम्ही म्हणजे इंग्लिश वेळ मध्ये नव्हता. पण मग थोडंफार करता येईल, म्हणजे प्रभूजी असं इंग्लिश बघता असेल येईल. तरी चालेल. थँक्यू. आणि एवढं इंग्लिश कळतं सगळ्यांना. हा ठीक आहे. आणि ते सगळं कॉपी पेस्ट आहे, त्याच्यामुळे एक कंडिशन आहे. तुम्हाला जे दाखवतोय ते मी पण, हे जे आहे ना डॉक्युमेंट, तेच तुम्ही बघणार आहात आता पुढे. पहिला म्हणजे हे असं, तर हे सगळं आपण असं चर्चा करणार आहे भागवतावर, एक एक श्लोक, तात्पर्य व्यवस्थित. तर आपण आता पुढे जाऊया. कोणाचा काही प्रश्न नसेल तर काही श्लोक तरी घेऊ, आणि कोणाचा प्रश्न असेल तर तुम्ही लाजू नका किंवा डोंट हेजिटेट. की आपण जी चर्चा करत आहोत ती फार, जसं बघा, प्रश्न, कृष्णांबद्दलचे प्रश्न हे फार परिपूर्ण असतात. आता आपण एवढा वेळ का दिला याला? बघा, प्रभुपाद सांगतायत, तेच मी तुम्हाला दाखवतो. दुसऱ्याच्या तात्पर्यामध्येच, पहिल्या श्लोकाच्या तात्पर्यातच प्रभुपाद लिहितात बघा. हे बघा. भगवान श्रीकृष्ण मूळ आदिपुरुष असल्याने त्यांच्या संबंधीचा कोणताही प्रश्न हा मूलभूत आणि परिपूर्ण आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण ही चर्चा करत आहोत. त्यांच्याबद्दल कुठलाही प्रश्न, आणि कृष्णाचा अवतार त्याचाच आपण चर्चा केली. आणि बघा, हे उत्कृष्ट विषय आहे चर्चेचा. परिपूर्ण श्रीकृष्णांसंबंधी प्रश्न आणि उत्तरे माणसाला दिव्य स्थिती उन्नत करतात. त्याच्यामुळे हे प्रश्न उत्तर किंवा संवाद हे फार महत्वाचं आहे. नाहीतर एक ऑफिशियल चर्चा होते ना, ऑफिशियल लेक्चर, त्याच्यामध्ये काही विशेष जास्त काय होणार नाही. जेव्हा त्याचा व्यवस्थित चर्चा होईल, जिथे प्रश्न उत्तर, जिथे ग्रहण करायचा विचार होईल, तिथे आपल्या सगळ्यामध्ये आपण भागवताच्या जवळ जाऊ. ते महत्व सांगण्याचं तात्पर्य म्हणून. तर हे पहिल्या प्रश्नाच्या तात्पर्यात सांगितलं आहे. तर कोणाचा काही प्रश्न आहे का अजून? आपण जी चर्चा केली आज त्याच्याबद्दल तर तुम्ही व्यक्त करू शकता. काही लाजायची गरज नाही, किंवा असंही नका समजू की अरे हा प्रश्न फार सिली प्रश्न आहे, मी का विचारू, असं नका विचार करू. काही तुमच्या मनात आहे, विचारू शकता. नसेल तर नका विचारू. प्रभूजी आर्टिफिशियली एक प्रश्न असा होता की जो तुम्ही विचारला ना, की पहिल्या स्कंदात सृष्टीचं वर्णन कुठे आलंय, थोडं ते जर समजेल तर बरं होईल. धन्यवाद माताजी, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. ऍक्च्युली हे जे प्रभुपाद लिहित आहेत ना, आता मी तुम्हाला प्रभुपादांची जलदूत डायरी दाखवतो. तर बघा माताजी, हे 10 विषय वस्तू आहेत ना, त्याचे एक टायटल दिलेलं आहे प्रत्येक कॅन्टोला. ठीक आहे. तर इथे प्रभुपाद काय सांगतात की पहिल्या स्कंदाला आपण सृष्टी म्हणू शकतो, आणि दुसऱ्या स्कंदाला आपण काय इंग्लिशमध्ये इथे कॉस्मिक मॅनिफेस्टेशन लिहिलेलं आहे. तर हे जे नामकरण आहे याच्यामध्ये हे पूर्ण उचित नाही. आता मी हा प्रभुपादांनी लिहिलंय असं उचित नाही म्हणणं म्हणजे अपराध आहे, पण असं नाहीये. मी तुम्हाला प्रभुपादांचं जलदूत मध्ये लिहिलेली डायरी दाखवतो, ज्याच्यामध्ये हे स्पष्ट होतं की सृष्टीचं वर्णन वास्तविकतेने तिसऱ्या स्कंद, म्हणजे हे जे प्रभुपाद सांगतात हे तिसऱ्या स्कंदापासून चालू होत आहे ऍक्च्युली. पहिले 2 स्कंदाचं टायटल काय आहे? ते आहे साधन तत्व आणि अधिकार तत्व. अधिकार तत्व आणि साधन तत्व. तर पहिल्या स्कंदाचा आपण आता आढावा घेतला, ते आहे अधिकार तत्व, श्रोत्याचा आणि वक्त्याचा अधिकार, 3 वेगवेगळे संवाद. दुसऱ्या स्कंदाचं महत्वाचा विषय आहे उपोद्घात, जसं मी तुम्हाला म्हणतो. तर त्याचं पहिले तुम्हाला प्रूफ दाखवतो, आणि तो विषय राहिलाच होता खरा, तुम्ही एकदम बरोबर विचारला, धन्यवाद. तर हे तुम्ही बघू शकता आता की प्रभुपाद आपल्या
ठीक आहे, मी ते इंग्लिश मध्ये दाखवतो तुम्हाला. पण ती डायरी प्रभुपादांनी इंग्लिश मध्ये लिहिलेली आहे. हम्म. 2.8 हा. बघा. हे जे आहे हे जलदूत डायरी तुम्ही स्वतः बघू शकता फोलिओमध्ये. 28 नोव्हेंबर 1965. त्या दिवशी प्रभुपादांनी फक्त एकच गोष्ट लिहिलेली आहे. ती आहे हे 12 स्कंदाचे विषय. ठीक आहे, आणि हे तुमच्या समोर आता दिसत आहे की पहिल्या जे सृष्टी जी होते ती चालू होते 3ऱ्या स्कंदात. क्रिएशन ऑफ मटेरियल वर्ल्ड, सृष्टी 3ऱ्या स्कंदाचं टाईप. 4थ्या स्कंदाचं सर्ग, विसर्ग, सब क्रिएटर्स. स्थानम 5वा स्कंद. पोषणम 6वा स्कंद, प्रोटेक्टर. उती 7वा स्कंद, क्रिएटिव्ह इम्पॅक्ट. आणि मन्वंतर, ईशानुकथा इत्यादी. तर पहिल्या 2 स्कंदाला काय नाव देत आहेत प्रभुपाद? ऍब्सोल्यूट ट्रूथ आणि सिम्पटम्स ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी. याचा अर्थ असा आहे की पहिले 2 स्कंद हे उपोद्घात आहेत, जे सांगणार आहे त्याचं व्यवस्थित विषयांचं वर्णन. म्हणूनच तुम्हाला मी आता काय दाखवलं, 2ऱ्या स्कंदाच्या 10व्या अध्यायाचा 2 श्लोक दाखवले ना. जर का 10व्या अध्यायामध्ये अत्र सर्ग विसर्ग सांगितलं आहे तर 3ऱ्या स्कंदापासून ती सिस्टीम चालू होते, सृष्टी, उपसृष्टी इत्यादी. ठीक आहे, तर हा विषय सांगायचा राहिला होता तर तो आता मी दाखवला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे राहिलं होतं आपलं की 2ऱ्या स्कंदामध्ये काय आहे ते तर बघितलं पाहिजे, ते फार महत्वाचं आहे. आणि 2ऱ्या स्कंदाचं एक सेकंड. हे 10 विषय वस्तू. तर हे तुम्हाला मी व्यक्त केलं अधिकारी तत्व, बरोबर. प्रस्तावना, प्रस्तावनाचा म्हणजे पहिला चरण कमल काय, अधिकार समजा. आणि अधिकार काय असला पाहिजे. आपण कुठल्याही स्तरावर असू तरी उच्च स्तरावर पोहोचू शकतो, हे पहिल्या. पण व्यवस्थित श्रवण केलं पाहिजे, व्यवस्थित माणसाकडून. तर सुत गोस्वामींकडून यांनी केलं. मग साधन तत्व काय आहे, पहिल्या, हे 2ऱ्या स्कंदात आहे. साधन तत्व म्हणजे काय की मी कुठला विधी करावा, तर त्याचं वर्णन आहे पहिल्या या 2ऱ्या स्कंदामध्ये. पहिले 3 अध्याय तुम्ही बघाल तर तेच आता आपण बघूया. तर याचं म्हणूनच भागवताला तुम्ही असं बघा की तुम्हाला भागवतात प्रवेश करायचा असेल तर हे 2 दरवाजे आहेत. पहिला स्कंद अधिकार तत्व, 2रा स्कंद साधन तत्व. अशा हे दरवाजे उघडून तुम्ही भागवतात प्रवेश करा. आणि हे जे आहे हे आहे प्रभुपादांचं 10 विषय वस्तूबद्दलचं चिंतन. आता 2ऱ्या स्कंदामध्ये काय दिलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आणि मग पहिल्या अध्यायामध्ये काय आहे ते पूर्ण स्कंदाचं झाल्यानंतर. ठीक आहे, तर हे आहे 2ऱ्या स्कंदाचं संक्षेप जो दिलेला आहे. ते समोर तर इंग्लिशमध्ये आहे. तर हे मी तुम्हाला दाखवत होतो की आता मी तुम्हाला हे दाखवलं. द्वितीये तु दशाध्याये श्री भागवत आदित, की भागवताची प्रस्तावना. आदित म्हणजे पूर्ण भागवताची प्रस्तावना 2ऱ्यामध्ये सुद्धा 10 अध्यायामध्ये. उद्देश लक्षण उतिभ्याम संक्षेपेण उपवर्ण्यात. तर हे उद्देश काय आहे, आश्रय तत्व. लक्षण काय आहेत, बाकीची 9 लक्षण बाकीच्या स्कंदांमध्ये जी आहे. हे झालं. आता पहिल्या स्कंदामध्ये काय, उपोद्घात झालेला आहे, उपोद्घात. आणि जेणेकरून पहिला स्कंद शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराजांची भेटेत संपला, बरोबर की असं आहे. तत्र तू प्रथम अध्याये कीर्तन श्रवणादी. ठीक, हे आपण पुढे बघू. तर 2ऱ्या स्कंदामध्ये काय आहे, ओव्हरव्ह्यू.
पूर्ण दुसऱ्या स्कंदामध्ये काय आहे. दशाध्याये द्वितीयेस्मिन चक्रे नारायण आदिता, की 10व्या स्कंदामध्ये प्रस्तुत केलं आहे स्पष्टतेने 10 अध्यायामध्ये दुसऱ्या स्कंदामध्ये, की कसं ह्या भागवताचा स्रोत भगवान नारायण आहेत. हे कुठे स्पष्ट केलेलं आहे. हे तुम्ही चतुश्लोकी जेव्हा येईल 9व्या अध्यायात तेव्हा तुम्हाला कळेल. ब्रह्माजी हे त्याचं मेन आहे, की 10 अध्यायात सांगितलं की हे भागवताचा स्रोत काय आहे, नारायण भगवान. प्रवृत्तस्य शास्त्रस्य प्रक्रमम व्यासनंदनः, व्यास मुनी हे सगळं सांगत आहे. अध्याय स्त्रिभीर उत्कर्षो भक्ते, पहिल्या 3 अध्यायामध्ये मी म्हटलं ना साधन तत्व आहे. 3 अध्यायामध्ये काय सांगितलं आहे, की बाकी सगळ्या साधनांपेक्षा अष्टांग योग, ज्ञान योग, देवता पूजा, कर्मयोग, ह्या सगळ्या साधनांपेक्षा सर्वोत्कृष्ट साधना ही भक्ती आहे. हे पूर्णपणे प्रस्थापित केलं आहे. प्रस्थापित कसं केलं आहे, कंपॅरिझन करून. जसं तुम्हाला कुठला मोबाईल घ्यायचा असेल तर तुम्ही काय बघता, की त्याचा ह्या मोबाईलमध्ये सर्वात चांगलं काय, बाकीच्यांमध्ये काय काय नाही, कंपॅरिझन करून. तुलनात्मक जेव्हा आपण विधींना बघतो की ही साधन काय आणि काय साध्य प्रदान करणं, तर ह्या 3 अध्यायामध्ये भक्ती ही सर्वोत्कृष्ट साधन आहे. कशासाठी? अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधीही तीव्रेण भक्ती योगेन यजेतः पुरुषम. किंवा तुम्ही अकाम आहात, काही इच्छा नाही, सर्व काम आहात, करोडो इच्छा आहे, किंवा मुक्तिकामी आहात, तरी तुम्ही तीव्र भक्ती केली तर तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट मिळेल. भक्ती केली तर ही भक्तीची उत्कृष्टता. भक्ती हे साधन सर्वोत्कृष्ट आहे, हे वर्णन केलेलं आहे पहिल्या 3 अध्यायात. पण सर्वोत्कृष्ट साध्य काय आहे तेही सांगितलं आहे. सर्वोत्कृष्ट साध्य पुढे सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हे साधन तत्व 3 एक्सलन्स ऑफ भक्ती म्हणजे काय, भक्तीची सर्वोत्कृष्टता ऍज कुठली एक विधी, एक साधन. बघा, साधनाने साध्य प्राप्त होतं. भक्तीने बघा, आपण बीडबॅग आहे ना, ते चिंतामणी आहे. म्हणजे काय, की सगळ्या कुठल्याही इच्छा तुमच्या पूर्ण होऊ शकतात. म्हणूनच आपण केअरफुल राहायला पाहिजे. शुद्ध भक्ती करायची असेल तर शुद्ध इच्छा व्हायला. पण तरी भक्ती ही सर्वात उत्कृष्ट साधन आहे सगळ्यासाठी. हे पहिल्या 3 अध्यायामध्ये तुम्ही बघाल शुकदेव गोस्वामी वर्णन करतात. का? कारण त्यांनी प्रश्न विचारला आहे ना, 2 प्रश्न विचारले, त्याचे उत्तरच चालू आहे सगळं. काय ऐकलं पाहिजे, काय 2 प्रश्न विचारले त्यांनी, कोणी सांगू शकतं का मला? शुकदेव गोस्वामींना काय 2 प्रश्न विचारले 19व्या अध्यायात? फक्त मी त्या उत्तराला प्रश्नाशी कनेक्ट करतोय म्हणून तुम्हाला विचारतो. काय प्रश्न विचारले परीक्षित राजाने? कोणाची शरण घ्यायला पाहिजे भगवंत गेल्यावर? हो, नाही, काय करायला पाहिजे ते नाही विचारले त्यांनी. प्रश्न काय विचारले? परीक्षित राजाने प्रश्न विचारले ना, म्हणूनच तर पहिला श्लोक काय, वरियानेश ते प्रश्न कृत लोकहितम नृपा आत्मविद संमतः पुंसा श्रोतव्यादेशी व्यक्तरा. हे परीक्षित राजा, तुझे प्रश्न खूप उत्कृष्ट आहेत. ते सगळ्यांच्या लोकहितासाठी आणि मोठ्या मोठ्या सगळ्या वक्त्यांनी, जे ज्ञानी व्यक्ती ते सुद्धा तुमच्या प्रश्नाची प्रशंसा करतील. तर काय प्रश्न विचारले? सुखदेव गोस्वामी पहिला श्लोक आहे दुसऱ्या स्कंदात त्या प्रश्नाचं गुणगान करतात. म्हणून मी प्रश्न काय विचारले ते विचारतो. प्रभूजी, प्रश्न पहिला असा विचारलाय की कोणत्याही मनुष्याचे कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य कोणते, आणि दुसरा प्रश्न, कोणीही मरणासन्न व्यक्तीचे निखळ कर्तव्य कोणते? बरोबर, म्हणजे मरणासन्न व्यक्तीचे कर्तव्य काय, हा एक प्रश्न झालाय. दुसरा काय प्रश्न होता? हा महत्वाचा प्रश्न. दुसरा प्रश्न की काय श्रवण कीर्तन केलं पाहिजे. हे तुमच्या समोर प्रश्न आहेत आता, जे आहेत 37व्या श्लोकामध्ये. अथ पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं
पुरुषस्य हे यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. किंवा साध्य समसिद्धी काय आहे प्रत्येक माणसाची. समसिद्धी म्हणजे सम्यक रूपेण सिद्धी, ती काय आहे ते मी तुम्हाला विचारतो. आणि मरणासन्न व्यक्तीचं काय ड्युटी आहे. तर हे एकच प्रश्न आहे, पण त्याला ए आणि बी आपण म्हणू शकतो. किंवा समसिद्धी म्हणजे काय, साध्यबद्दल, आणि ड्युटी म्हणजे काय, साधन काय, असं. आणि दुसरा प्रश्न काय आहे, यत् श्रोत्रव्यम अथो जप्यम यत् कर्तव्यम नृभिप्रभो स्मर्तव्यम भजनीयम वा ब्रूहि यद्वा विपर्ययम. म्हणजे या माणसानी काय ऐकलं पाहिजे, कसला जप केला पाहिजे, कसलं स्मरण केलं पाहिजे, कसली पूजा केली पाहिजे ते सांगा, आणि कसली नाही केली पाहिजे तेही सांगा. तर हे 2 प्रश्न आहेत. ह्या 2 प्रश्नाला उत्तर देण्यामध्ये ते आता वेगवेगळ्या साधना सांगतायत. किंवा समसिद्धी काय आहे ते सांगण्यासाठी पहिले वेगवेगळे विधी आहेत ना. ते हजारो ऋषीमुनी पण बसले होते ना तिथे, त्यांना कन्व्हिन्स करायचं होतं सुखदेव गोस्वामींना. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या साधनांचं वर्णन केलं आणि निष्कर्ष केला पहिल्या 3 अध्यायात की भक्ती सर्वश्रेष्ठ साधन आहे. हा याचा संदर्भ. असं हे म्हटल्यानंतर तुम्ही 3ऱ्या अध्यायाचा अंतिम हे बघितलं ना, तिथे 4थ्या अध्यायामध्ये शुकदेव गोस्वामी प्रार्थना करतात. कारण परीक्षित प्रार्थना, त्यांचं मंगलाचरण पण त्यांनी केलं नव्हतं आधी, कारण खूप कृपाविष्ट होऊन त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. मग 3 अध्यायात पूर्ण उत्तरं दिली, स्पष्ट केलं, आणि मग त्यांनी अजून काही प्रश्न विचारल्यानंतर मंगलाचरण केलं. तर ते सुंदर अध्याय आहे 4था अध्याय, शुकदेव गोस्वामीचं मंगलाचरण. खूप सुंदर अध्याय. आणि मग त्याचं उत्तर देण्याकरता जे परीक्षित राजाने प्रश्न विचारले त्याचं उत्तर देण्याकरता सृष्टीबद्दल त्यांनी ब्रह्मा नारद संवाद हा उद्धृत केला. 5, 6 आणि 7 हे ब्रह्मा नारद धातू नारदस्य संवाद त्रिभी हे 3 अध्याय. त्याच्यानंतर 8वा अध्याय हा फार महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल परीक्षित राजा एवढे सगळे प्रश्न करतो. 20 प्रश्न आहेत. 20 प्रश्न, 20-22 प्रश्न, फक्त प्रश्न, एन्क्वायरीज बघ परीक्षा, प्रश्न एकेनं. आणि मग त्याचं उत्तर द्यायला शुकदेव गोस्वामी सुरुवात करतात. त्याच्या 2 प्रश्नांची प्राय उत्तर देऊन ते चतुश्लोकी भागवतम, कसं हे भागवत पुराण मी तुला सांगणार आहे. आणि हे भागवत पुराणाची निर्मिती झाली आहे भगवान नारायणांकडून. त्यांनी ब्रह्माजीला सांगितलं, ब्रह्माजींनी व्यासमुनींना सांगितलं, भगवंतानी ब्रह्माला सांगितलं, ब्रह्मांनी नारदाला सांगितलं, आणि नारदांनी व्यासाला सांगितलं, व्यासाने शुकदेवांना सांगितलं, शुकदेवांनी सुताला सांगितलं, सुतानी शौनकादीला सांगितलं. असं हे भागवत आलेलं आहे. तर त्या चतुश्लोकी मी तुला उत्तर तिथनं देतो, असं त्यांनी 9वा अध्याय त्याच्यामध्ये गेला. की भगवान नारायणांचं ब्रह्माला आदेश, ही चतुश्लोकी. आणि मग 10वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये शुकदेव गोस्वामी म्हणतात की तुमचे जे सगळे प्रश्न आहे ना, मी ते तुमचे जे प्रश्न विचारतील त्या सिक्वेन्सने उत्तर नाही देणार, पण मी हे 10 विषय वस्तूचा जो विषय आहे तसा मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार. म्हणून 10व्या अध्यायामधला पहिला आणि दुसरा श्लोक आपण वाचला. की शुकदेव गोस्वामी म्हटले की बाबा मी आता तुझे उत्तर देणार सगळी, पण मी अशा पद्धतीने देणार, सर्ग विसर्ग स्थान पोषण इत्यादी. हा 10वा अध्याय. एकेन लक्षणानी अस्य, हेच प्रभुपाद सांगतात की भागवताची लक्षणं. तर भागवत पुराणाची लक्षणं हे 10 आहेत. असा हा 2रा स्कंदचा पूर्ण होतो. असा हा आहे 2ऱ्या स्कंदाचं ओव्हरव्ह्यू, जे प्रभुपाद फक्त त्यांच्या जो मंगलाचरण आहे प्रभुपादांचं त्याच्यामध्ये 1 लाईनीत सांगतात. तुम्ही बघू शकता की 2ऱ्या स्कंदात 10 अध्याय आहेत, आणि या 10 अध्यायात भागवताचा उद्देश आणि या उद्देशाची लक्षणे वर्णिलेली आहेत. तर
ह्याच ह्याच वाक्याचं आपण विस्तार रूपात आज चर्चा केली. आणि आता ऑलमोस्ट वेळ झालेलाच आहे. वेळ होऊन 2 मिनिटं जास्त झालेली आहे. त्याच्यामुळे हरे आपण इथे कृष्णा प्रभूजी, एक मिनिट थोडं म्हणजे विचारायचं, तसं चतुश्लोकी भागवत आणि चतुश्लोकी गीता सेमच आहे ना जरा, म्हणजे तिच्यात जे श्लोकांचा अर्थ आहे तेच चतुश्लोकी भागवत मध्ये पण आहे ना, म्हणजे मग हिच्यात वर्णन आलंय त्याचं मी विचारते. माताजी, चतुश्लोकी भगवद्गीता आणि चतुश्लोकी भागवत हे दोघंही सेम आहे का असं तुम्ही म्हणता? नाही म्हणजे थोडा पहिला प्रश्न तर पहिला श्लोक तर सेमच आहे त्यांचा, म्हणजे अर्थ त्याचा जो अर्थ आहे तो की बाई सृष्टीची उत्पत्ती माझ्यापासून सगळ्या याचा स्रोत मीच आहे, असं दोघांच्या हिच्यात एकच आहे. तर म्हटलं हिच्यात सांगायचा काही वेगळा उद्देश आहे का? हो, वेगळा उद्देश आहे. कारण ब्रह्माजी इथे संदर्भ काय बघा, तिथला संदर्भ काय, गीतेचा युद्ध होणार आहे तिथे तो धारातीर्थी पाडला, म्हणजे तो कन्फ्युज झाला. तिथे तो संदर्भ आहे. पण इथला जो संदर्भ आहे ना, भगवान ब्रह्माजी हा गर्भोदक्षेपासून उत्पन्न झाले आहेत आणि ते अंधारात आहे. आणि मग त्याचं ते तप तप ऐकून भगवंताचं त्यांना दर्शन होतं. तेव्हा त्यांना सेवा सृष्टी लीला करण्यासाठी ते काही प्रश्न विचारतात भगवंताला, काही विनंती करतात. त्या विनंतीचं उत्तर म्हणून चतुश्लोकी भागवतम आहे. तर त्याचा संदर्भ वेगळा आहे आणि ते जास्त खोल आहे असं मी म्हणेन. भगवद्गीता चतुश्लोकी पण खूप मार्मिक आहे, खूप खोल आहे. पण भागवत त्याच्यापेक्षा जास्त खोल आहे असं मी म्हणू शकतो. त्याच्यामध्ये थोडं साम्य आहे. कारण काय साम्य काय आहे? कारण संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. तर ह्या तिन्ही गोष्टी दोघांमध्ये आहेत. कारण चैतन्य महाप्रभू काय सांगतात की सगळ्या वेदांमध्ये ह्या 3 गोष्टीचं वर्णन आहे. आणि सार रूपी तुम्ही बघाल तर भगवद्गीतेमध्ये पण ते आहे, चतुश्लोकीमध्ये, आणि भागवतामध्ये पण ते आहे. तसं जर का आपण बघितलं तात्विकदृष्ट्या संबंध, अभिधेय, प्रयोजन दिलेलं आहे तर आपण म्हणू त्याच्यामध्ये साम्य आहे. पण जर का त्याची आपण खोली बघितली, त्याचं कंटेंट बघितलं, जसं प्रेमाचं वर्णन इथे केलं आहे ते खूप इनडायरेक्ट केलं आहे. जे भगवद्गीतेत आहे ते डायरेक्ट प्रीतीपूर्वकम असं केलं, त्याचं वर्णन नाही केलं जास्त, पण काय होईल त्याचं ते सांगितलेलं आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतः परस्पर कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती. असं तिथे वेगळं सांगितलं की सिद्ध भक्त प्रेम भक्तीमध्ये काय अनुभव करतो, पण इथे वेगळं आहे. त्याच्यामुळे संबंध, अभिधेय, प्रयोजन आहे माताजी, पण थोडं हे भागवताचं जास्त खोल आहे. ठीक आहे. ठीक आहे प्रभूजी, धन्यवाद खूप. आता 4:35 झालेले आहेत, तर आपण ऑफिशियली विराम देऊया. कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात, किंवा कोणाला जायचं असेल तर ते आनंदाने जाऊ शकतात. कोणाला काही टीका टिप्पणी किंवा विचार किंवा संदेह, संशय, प्रश्न असतील तर ते थांबवू शकतात. आपण काही वेळ थोडी चर्चा करू शकतो. खूप खूप धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. कोणाचं काही आहे का प्रश्न किंवा काही राहिला आहे तुमच्याकडे विचारायचं? उद्या क्लास आहे ना? हो आहे ना प्रभूजी, नक्कीच. आपल्याला सुरुवात करायची आता काहीतरी. आज आपण फक्त विहंगावलोकच घेतलं. आहे ना, नक्की उद्या आहे क्लास. ठीक आहे, आपण 2:30 वाजता सुरुवात करूया व्यवस्थित. अजून कोणाचं काय आहे प्रश्न, विचार, टीका टिप्पणी किंवा काही संदेह जे आपण आज चर्चा केली हरे त्याच्याबद्दल? कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. खूप हा, खूप धन्यवाद. सुंदर, खूप छान वाटलं. थोडस असं जरा जड आहे डोक्याला, पण हरकत नाही, त्याच्यातही आनंद मिळतोय. खूप खूप माहिती सुंदर सांगितली प्रभूजी. माफ करा मी थँक्यू. तुम्हाला जड काहीतरी वर्णन केलं नाही नाही, म्हणजे माझ्या त्याच्यामुळे. बुद्धीप्रमाणे म्हणते हो मी, की खूप छान वाटलं. पण म्हणजे अशी सगळी माहिती आणि तुमचं जे सिंहावलोकन होते अप्रतिम होते एकदम. म्हणजे मग परत त्याच्यामध्ये काही जड वाटलं असेल तर ते सांगू शकता, मी त्याला थोडा हलकं करायचा प्रयत्न करेन. येस, जरूर उद्या सांगते प्रभूजी, नक्कीच. उद्या. नाही, जड तसं काही नाही वाटलेलं, म्हणजे ऐकून असं एकदम छान वाटलं की किती आत्मसात करू, किती लिहून घेऊ, असं झालं होतं जरा ते, की लिहिणं आणि डोक्यामध्ये साठवणं ह्याच्यामध्ये गडबड झाली होती. खूप सुंदर लेक्चर. धन्यवाद. काही थँक्यू व्हेरी मच, प्रश्न थँक्यू व्हेरी असेल मच तर प्रभू. सांगू शकता. अजून कोणाचं काय आहे आपण जी चर्चा केली आज त्याच्याबद्दल? हरे कृष्ण प्रभूजी, तर तुम्ही ज्या स्लाइड्स दाखवल्या ना त्या जरा टाकल्या तर ग्रुपवर बरं होईल.
म्हणजे हा ते तर सगळंच आपली आम्हाला चुकी लिहून झाली. हा हो हो, तुम्ही काय चालेल. हे नका करू, ज्याची आपण चर्चा केली नक्कीच ते ग्रुपवर टाकतो. ठीक. हो हो प्रभूजी रेकॉर्डिंग पण टाकून द्याल. रेकॉर्डिंग तर ते माझ्या हातात नाही, BVRV वाले टाकत असतील, लगेच टाकतात का ते? कोण आपले कोऑर्डिनेटर कोण आहे? लगेच टाकतात का? काय प्रभूजी एक त्याच्यामध्ये? रिक्वेस्ट करू का? प्रभूजी आपल्या ज्या ह्या आहेत ना, रंगप्रिया माताजी हा काउन्सिलर्स आहेत त्या, तुम्ही हो, त्यांना माहिती करा आहे. ना. तुम्ही त्यांना करा ना कोऑर्डिनेटर, म्हणजे शी विल टेक केअर व्हेरी नाईसली. हो, आता इथे माझ्या हाताच्या बाहेर आहे. हो काय? त्यांना ऑलरेडी नाही तर माझी एक रिक्वेस्ट होती की त्यांना केलं असतं तर त्यांनी छान सगळं मॅनेज केलं असतं, असं मला माझा जो एक्सपिरियन्स आहे त्यांच्या बाबतीतला त्याच्याबद्दल मी सांगू शकते की शी कॅन मॅनेज नाईसली. आय डोंट नो माताजी है आता आहेत का नाही मला माहित. असतील कारण एक दोन प्रश्नांना नाही प्रश्नांचे आत्ता म्हणजे आता वेळ झाला ना आपला, मी हो म्हंटल हो ज्यांना हो जायचं हो ते जा. उद्याच्या ह्याच्यात तुम्ही बघूयात आपण. वैयक्तिक ते रिक्वेस्ट करू शकता माताजी, पण काय चालेल. जे काय शक्य आहे माझ्या वतीने मी जे मदत करायची ते करू शकतो. ते रेकॉर्डिंग वगैरे लवकर अपलोड करायला सांगतो. चालेल, बघू आणि बाकीच्या एक सगळ्यांना रिक्वेस्ट तयार असतील तर. अशी रिक्वेस्ट आहे की थोडं रेकॉर्डिंग होतंय का एवढं थोडं फक्त लक्ष द्याल, कारण काय आहे बऱ्याच वेळेस असं झालंय की रेकॉर्डिंगच झाले नाही, आम्ही नंतर नाही हम्म म्हणजे बघू शकतोय, तर ऐकू तेवढं नाही थोडं शकत ते. काळजीने थोडं हे कराल की आज रेकॉर्डिंग मला व्हायलाच कोणीतरी पाहिजे. रेकॉर्डिंग करायला सांगितलं तेव्हा मी ते हे मग केलं की, तर हरे तसं थोडं कृष्णा प्रभु, रिमाइंडर द्या. समर्पण गो प्रभु, दंडवत प्रणाम. हा, हरे कृष्णा कोऑर्डिनेटर प्रभू, दंडवत प्रणाम महेश प्रभू, हरी बोल. प्रभूजी ऍक्च्युली रेकॉर्डिंग हे इमर्जन्सीसाठी आहे, नाहीतर काय होतंय प्रभूजी की आपले भक्त आहेत बरेचसे रजिस्टर्ड, पण मग हम्म क्लासमध्ये कोणीच येत नाही. किती जण आहे आपल्या क्लासमध्ये बाय द वे? आता प्रभूजी 26 जण, साधारणतः म्हणजे आज किती जण 55 होते माहित? पण आज साधारणतः 25 ते 26 लोक काहीतरी आहेत. अरे मग आता पण आहेत 26 लोक? प्रभूजी रजिस्टर 55 आहेत. काय बोलता? 55 भक्त हा. आहेत? प्रभूजी त्यातले गळून गेले असतील बरेच. आणि अहो, प्रभूजी मग त्यामुळे काय होतं की मग आम्हाला पण थोडंसं हे होतं, एक्झाम ठेवायची, मग प्रत्येक भक्ताला सेवा आहेत, आता सगळे सिनियर झालेत, प्रत्येकाचं इनिशिएशन झालंय, त्यांच्या प्रत्येकाच्या सेवा, ते BVRV ला खूप त्रास होतो मग ते एक्झामचं कंडक्शन, त्याचा पुढचं सगळं करण्याचा. प्रभूजी बघा, माझ्या मते BVRV ची अपेक्षा काय आहे की तुम्ही लाईव्ह क्लास अटेंड करायचा आहे, बरोबर की नाही? हो हो हा, हे रेकॉर्डिंग म्हणजे काय, तुम्हाला ऍडिशनल तुम्हाला व्यवस्थित ऐकायचं असेल तर असं नाही की ते रेकॉर्डिंग प्रत्येक ऐकून मी वेळेस कोर्स प्रभूजी करेल, असं नाही आहे ना, त्यांचं बरोबर की भक्तांची नाही मग? अपेक्षा काय होती प्रत्येक वेळेस, नाही मग रेकॉर्डिंग आहे मग आपण नंतर ऐकू, मग नाही, तिकडं पण असं आहेत आणि आपलं भक्तिवेदांत राजविद्यालयाचं असं आपला मानस नाहीच आहे ना मग प्रभूजी. तेच आता मी अटेंडन्स, actually तुम्ही अटेंडन्स घेता ना? प्रभूजी रेकॉर्डिंग जेवढे आता याच्यासाठी 25 आहेत, जेवढे आवश्यक म्हणजे आता आहे. प्रभूजी प्रत्येक वेळेस कुणाला ना कुणाला काही ना काही असणारच आहे इशू, पण अहो, मग ते मला आपलं माहिती आहे प्रभूजी, हे फक्त तुमची गोष्ट नाही, ते सगळे जे कोर्स होतात त्याच्यामध्ये असंच होतं. त्याच्यामुळे रेकॉर्डिंग ही गोष्ट हे लाईव्ह क्लासचं अल्टरनेटिव्ह नाही आहे. ते लाईव्ह क्लासमध्ये तुमचे रूल्स, आता ते रूल्स मला सांगायला खूप वाईट वाटतं, पण 70% का काहीतरी तुमची अटेंडन्स पाहिजे की नाही, बरोबर की नाही? मग त्याच्याशिवाय कसा काय कोर्स होणार आहे? त्याच्यामुळे लाईव्ह क्लास ऐकण्याला काही दुसरं पर्याय नाही म्हणजे. यावेळेस स्ट्रिक्टली मेसेज टाकलाय मी की ज्या भक्तांना नाही पॉसिबल त्यांनी क्लिअरली आधी परमिशन तर घ्या, किंवा मग मी त्यांना त्या ग्रुपमधून काढून टाकू, म्हणजे आम्हाला कळेल की बाबा 25च लोक आहेत, त्याच लोकांचं चाललेलं आहे. हो, ते आता मला डिटेल माहित नाही, कारण मी पहिल्यांदाच या बॅचला शिकवतोय तुमच्या. नाही, कारण प्रभूजी खूप होतं, आम्ही इव्हन ऑफलाईनचं पण हे चालू होतं, पण नाही भक्त टर्नअप होत, मग शेवटी ऑनलाईन मध्येच ठेवलेलं आहे. हो, तेच ऍक्च्युली काय आहे, बघा, म्हणजे हे सगळीकडेच होत आहे, फक्त आपण जेवढे इथे प्रभूजी बघताय रेकॉर्डिंग बंद कराल का हे? प्रामाणिक इच्छा ठेवा, बस, अजून मी काय सांगू शकत नाही. रेकॉर्डिंग बंद कराल का? हे आपलं डिस्कशन रेकॉर्डिंगला नको तिकडं. हेच मला हे डिस्कशन करायची इच्छा नसते.